क्रोधलोभश्च देहे तिष्ठति तस्करः ज्ञानरत्न अपहाराय तस्मात् जागृत जागृत। माता नास्ति पिता नास्ति नास्ति बन्धु सहोदरः गृहं नास्ति वित्तं नास्ति तस्मात् जागृत जागृत। जन्म दुःखं जरा दुःखं जाया दुःखं पुनः पुनः संसार सागरं दुःखं तस्मात् जागृत जागृत। आशया बध्यते लोकः कर्मणा बहुचिन्तया आयुक्षीणं न जानामि तस्मात् जागृत जागृत। शंकराचार्यांचा संदेश आहे जागा राहण्याबद्दल। जितकं जितकं नश्वर आहे तितकं तितकं आपल्या त्रासाला कारणीभूत आहे। म्हणून ज्यांनी या सगळ्यांचा त्याग केला, ज्यांनी या सगळ्यांपासून वैराग्य घेतलं, असा जो वैरागी, असा जो वितरागी, त्यांचा राजा, त्यांचा नृपेंद्र यतिराज असे स्वामी विवेकानंद होते। मागच्या वेळेला आपण पाहिलं 1000 आयलंड पार्क किंवा सहस्त्र द्वीपोद्यानामध्ये अप्रतिम 7 आठवडे अत्यंत वेगळ्या मनोभूमिकेमध्ये स्वामीजींनी प्रवचनं केली, सगळ्या विषयांना हात घातला, सगळ्या प्रकारचे ग्रंथ मोजक्या आणि निवडलेल्या 9 शिष्यांच्या समोर मांडले। 11 होते एक त्यातले कधी 9 असायचे, कधी 8 असायचे। 7 ऑगस्ट 1895ला ही सगळी प्रवचनं पूर्ण करून स्वामीजी शिकागोला आले, थोडी विश्रांती घेतली आणि मग स्वामीजी त्यांच्या पहिल्या इंग्लंड भेटीला निघाले। काही लोक असं म्हणतात की स्वामीजी इंग्लंडला पहिल्यांदा का गेले नाहीत। नियतीची योजना अशी होती की ज्या अमेरिकेच्या वाढत्या वर्चस्वाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं आणि ज्यांचा सूर्य आत्तापर्यंत मावळला नव्हता त्यांची अधोगती काही काळातच सुरू होणार होती, म्हणून जिथं शक्ती उदयाला येत होती तिथे पहिल्यांदा स्वामीजींनी पाऊल ठेवलेलं आपण दिसतं आहे। आणि त्याच्यानंतर स्वामीजींनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला। अमेरिकेत 2 वर्ष वॉरियर मॉन्क, योद्धा संन्यासी या नावानं ओळखले जाणारे स्वामीजी अचानक इंग्लंडला जाण्याचा बेत कसा त्यांनी केला आणि कोणी त्यांना बोलवलं हे थोडं पाहण्यासारखं आहे। स्वामीजींनी जेव्हा सर्वधर्म परिषदेमध्ये आपलं प्रवचन केलं त्यावेळेला त्यांच्या प्रेक्षक वर्गामध्ये असणारी एक स्त्री जिचं नाव मिस हेनरिएटा मूलर असं आहे, या बाई मूळच्या जर्मन आणि खूप श्रीमंत बाई। अमेरिकेला त्यांचं जाणं येणं होतंच। त्यांचे वडील हे धनाढ्य व्यापारी होते। दक्षिण अमेरिकेमध्ये चिली, सॅन्टियागो या गावामध्ये त्यांची फार मोठा धंदा होता, बिझनेस होता आणि त्यात त्यांनी पुष्कळ पैसे मिळवले। नंतर ते लंडनला सेटल झाले। या मूलरबाई जेव्हा तिथे सर्वधर्म परिषदेला आला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आले की हा माणूस काहीतरी वेगळा आहे, असा योगी पुरुष मी आत्तापर्यंत पाहिलेला नाही। आणि तशा या ख्रिश्चन बाई धार्मिक होत्याच, प्रगतिशील पण होत्या, शिकलेल्या होत्या, विदुषी होत्या। तेव्हा केव्हा ना केव्हा तरी या स्वामींना आपण इंग्लंडला बोलवावं अशी त्यांची इच्छा होती, तशी त्यांनी बोलूनही दाखवली होती। आणि मग एक पत्रही स्वामीजींना पाठवलं होतं की तुम्ही जर आलात इंग्लंडला तर आमच्याकडे या, इथे आपण काही तुमची प्रवचनं घेऊया। पण याबरोबरच एक छोटासा कर्मधर्म संयोगसुद्धा झाला होता, म्हणजे तो अवतार कार्यातील कदाचित भाग असेल। या मूलरबाईंच्या घरी एक भारतीय विद्यार्थी राहिला होता। त्या भारतीय विद्यार्थ्याचं नाव अक्षय कुमार घोष। आणि कर्मधर्म संयोगाने हाच विद्यार्थी स्वामीजींना स्वामीजींच्या परिव्राजक काळामध्ये खांडव्याला पहिल्यांदा भेटला होता। ही गोष्ट 8-7 वर्षापूर्वीची, म्हणजे स्वामीजी अमेरिकेत असल्यापासून पूर्वी 7 वर्ष खांडव्याला असताना तो भेटला होता।
कलकत्त्याचा पदवीधर नोकरी न मिळाल्यामुळे खांडव्याला गेलेला असताना स्वामीजी खांडव्याला असल्यामुळे त्यांच्या एका प्रवचनाला गेलं असल्यामुळे त्यांची भेट झाली होती. स्वामीजींच्या मागे बऱ्याच श्रीमंत लोकांची किंवा राजे लोकांची वर्दळ त्या काळी असायची. त्यामुळे त्याला आशा वाटलं की आपलं नाव जर स्वामीजींनी सांगितलं तर नोकरी मिळून जाईल, असं म्हणून तो त्यांच्या मागे लागला होता. स्वामीजी म्हणाले बघू आपण काय करता येईल ते करू. तिथून स्वामीजी खांडव्यावर निघून गेले. हाही ग्रस्त तिथून निघून गेला. कर्मधर्म संयोगाने त्यांची परत मुंबईला भेट झाली. जेव्हा स्वामीजी मुंबईला होते तो मुंबईला आला होता. आणि मग स्वामीजींनी हरिभाई देसाई म्हणून जे दिवाणजी होते जुनागडचे, त्यांना सांगितलं की याला जर नोकरी तुम्हाला देता आली तर पहा आणि त्याला काहीतरी बघा म्हणून सांगितलं. आणि स्वामीजींना नंतर त्याची फारशी, अर्थात हा मुलगा केवळ नोकरीच पाहत होता असं नाही, तर स्वामीजींची थोडीशी तात्विक चर्चा पण करत असे. पुढे गमतीचा भाग असा झाला की हा मुलगा मद्रासला गेला आणि तो मद्रासला असताना तिथल्या काही लोकांच्या मदतीने त्यांनी उच्च शिक्षणासाठी लंडनला जायचं ठरवलं. तो लंडनला गेल्यानंतर या मुलरबाईंना भेटला आणि या मुलरबाईंनी त्याला आपला दत्तक मुलगा म्हणून आपल्या घरी ठेवून घेतला. तो शिकायचा तिथे. मुलरबाई त्याच्या लँडलेडी किंवा आई असं समजून, त्याला मुलगा त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. असं असल्यामुळं जेव्हा ते भेटले तेव्हा मी तुला मदत करेन, त्याने सांगितलं मी तुला मदत केली, तुम्ही मला आईसारखे आहेत, तू मला मुलासारखे आहेत. सगळं झालं. काही दिवस गेले आणि सहज भारताबद्दलचं बोलणं निघालं. त्यावेळेला हा माणूस म्हणाला, अक्षय कुमार घोष, की आई असं आहे की माझ्या भारतामध्ये बरेच संत होऊन गेले पण मी एक जिवंत संत बघितलेला आहे. मग त्यांनी त्याचं वर्णन सांगायला सुरुवात केल्यानंतर त्या मुलरबाई म्हणाल्या जरा थांब, असे दिसतात का, असे आहेत का, असे बोलतात का, असं घालतात. तुम्ही म्हणाले बरोबर, तुम्ही कुठं बघितलं? ते म्हणाले तू कुठं बघितलेस? ते म्हणाले मी भारतात बघितले. ते म्हणाले मी अमेरिकेत बघितले आहे. असं लक्षात आलं की दोघं सांगतायत ते स्वामी विवेकानंद एकच आहेत. त्यावेळेला स्वामीजींचं नाव स्वामी सच्चिदानंद असं होतं. स्वामीजींनी विविदिशानंद असं पहिलं नाव घेतलं, नंतर ते सच्चिदानंद नावानेच वावरत होते, नंतर ते विवेकानंद झाले. विवेकानंद नाव हे देण्यामध्ये खेत्रीच्या महाराजांचा हात आहे. अजित सिंग महाराजांनी सांगितलं तुम्ही आता एक नाव पक्कं ठेवा, कारण लोक आता तुम्हाला बोलवतील अशी मला खात्री आहे आणि तुम्ही प्रसिद्ध व्हाल. म्हणून मग स्वामीजींनी सांगितलं ठीक आहे विवेकानंद, ठीक आहे म्हणून सांगितलं. हे कळाल्यामुळे मुलरबाईंची आणखीन उत्सुकता जागृत झाली होती की आता स्वामीजींना बोलवलंच पाहिजे. हे सगळं होत असतानाच एक प्रोफेसर स्टर्डी म्हणून ग्रस्त होते. हे E.H. शर्दी हे स्टर्डी होते, मूळचे लंडनचे. हा ग्रस्त या काळामध्ये लंडनमध्ये थिओसॉफिकल सोसायटी ही फार जोरात होती. थोडासा इतिहास जर बघितला तर थिओसॉफिकल सोसायटीचा उदय साधारण याच काळात झाला आहे. एक कर्नल अल्कॉट म्हणून होते अमेरिकेचे, एक मॅडम ब्लावातस्की म्हणून होत्या रशियाच्या. या दोघांनाही अतिंद्रिय शक्ती होती असं म्हणतात. आणि हे एकत्र झाले आणि त्यांचं असं लक्षात आलं की आपण जरी ख्रिश्चन असलो तरी जगातल्या वेगळ्या वेगळ्या धर्मांमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या सगळ्या जर एकत्र केल्या तर एक नवीन चांगला धर्म तयार होऊ शकतो. म्हणून देवाच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला धर्म थिओस अँड सॉफॉस असं थिओसॉफिकल सोसायटी तयार झाली. गमतीचा भाग म्हणजे या थिओसॉफिकल सोसायटीचं वजन म्हणजे समाजातलं वजन लंडनमध्ये खूप होतं. हळूहळू लोक इकडे त्या समाजामध्ये यायला लागली आणि हे सगळेचे सगळे गूढवादी होते. चमत्कारावर यांचा विश्वास होता आणि गूढवाद खूपच होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे जग सगळं जे चालतं ते काही नियंत्रकांच्या हातामध्ये देवाने सत्ता दिलेली असते, त्यांना मास्टर्स असं म्हणतात. त्यापैकी एक मास्टर कुतुमी म्हणून आहेत, आणखीन काही नाव आहेत. तर ते या जगाचा सगळा राज्यकारभार चालवतात, तसं ते हे जग चालवतात असं थिओसॉफी मांडते. असं होत असतानाच ही जी मंडळी आली होती ती काही सामान्य नव्हती, बुद्धिमान होती, प्रगल्भ विभूषित होते आणि साधना करणारे होते. म्हणून या मॅडम ब्लावातस्कींची जे तत्त्वज्ञान होतं, त्यांचे जे व्यक्तिमत्व होतं ते फार आकर्षक होतं. कर्नल अल्कॉटनची अशीच परिस्थिती होती. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या दोघांच्या नेतृत्वाखाली आलेली जी तरुण एक स्त्री आली होती तिचं नाव ॲनी बेझंट. ही ॲनी बेझंट तिथे लंडनमध्ये आली होती. नंतर ती ॲनी बेझंट नंतर इतकी भारतीय झाली की तिने आणि बसंत असंच म्हणायची तिला. मग ती आली, त्याच्यानंतर ती बनारसला राहिली, आपल्याकडे होम रूल चळवळ झाली, टिळकांची साध्याई बनली वगैरे वगैरे. पण या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये हे प्रोफेसर स्टर्डी नावाचे जे ग्रस्त होते, एक विषय आला म्हणून सांगायला हरकत नाही. याच ॲनी बेझंट जेव्हा पुढे आल्या भारतामध्ये तेव्हा त्यांनी अड्यार, अजूनसुद्धा तिथे थिओसॉफिकल सोसायटी आहे तामिळनाडूमध्ये चेन्नईच्या जवळ,
तिथे या ॲनी बेसंट आणि प्रोफेसर लेडबिटर नावाचे ग्रस्त होते. या दोघांनी मिळून ही थिओसॉफिकल सोसायटी पुढं चालवली. आणि त्यावेळेला असं भाकीत करण्यात आलं की या जगाला उद्धरणारा पुढचा जो धर्मनेता येणार आहे तो जन्माला येणार आहे म्हणून सांगितलं, आणि तो सापडणार आहे. आणि म्हणून त्यांनी शोधायला सुरुवात केली, आणि त्यांना सापडलेले ते धर्मगुरू म्हणजे जे कृष्णमूर्ती. या जे कृष्णमूर्ती आपल्या या ॲनी बेझंटला अम्मा असं म्हणत असत, कारण लहान असताना ते आणि त्यांचा भाऊ सत्या या दोघांनाही लहान असतानाच एका गरीब कुटुंबातून त्यांनी दोघांनी भविष्यातले धर्मगुरू म्हणून घेतले होते. या थिओसॉफिकल सोसायटीच्या अंतर्गतच नंतर स्टार ऑफ ईस्ट नावाची एक संस्था स्थापन झाली होती, जिच्याकडे करोडो आणि अब्जावधी त्या काळामध्ये डॉलर्स होते. त्याचे अनुयायी सगळीकडे होते. किती मोठे मोठे अनुयायी होते सांगायचं म्हणजे आत्ता जी नवी दिल्ली आपल्याला दिसते ती ज्यांनी बांधली तो ल्युटन जो होता तो सुद्धा त्या सभासद होता. आणि या सगळ्यांचे गुरु कोण तर 14 वर्षाचे जे कृष्णमूर्ती. म्हणून या कृष्णमूर्तींना आणि त्यांच्या भावाला इंग्लंडमध्ये त्या काळामध्ये ठेवण्यात आलं. तिथं ते शिकले आणि त्यांच्याकडे सगळ्यांना धर्मगुरू म्हणून सगळे पाहत होते. असं असताना त्यांच्या वयाच्या 21व्या वर्षी जे कृष्णमूर्तींनी सगळ्या सभा बोलवली एक मोठी आणि सांगितलं की सत्य अशा पद्धतीने शोधलं जात नाही, त्यामुळे मी आज या घडीला ही संस्था विसर्जित करत आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी त्यांनी आपलं आपलं घेऊन जावं. आणि त्याच्यानंतर त्यांनी कोणतीही संघटना स्थापली नाही. इतकंच नव्हे तर थिओसॉफीशी संबंधही ठेवला नाही. पण अत्यंत प्रखर प्रज्ञावंत म्हणून ते प्रसिद्ध झाले. आणि जसे बेलसरे सांगतात त्याप्रमाणे निर्गुण समाधीमध्ये सतत असणारा एक साधक म्हणून त्यांची ओळख होते. कृष्णमूर्ती हा तत्त्वज्ञानाचा वेगळाच विषय आहे. अशी ही थिओसॉफिकल सोसायटी लंडनमध्ये कार्यरत होती. हा स्टर्डी जो होता या थिओसॉफिकल सोसायटीच्या प्रभावाखाली आलेला लंडनमधला एक बऱ्यापैकी श्रीमंत असा माणूस जेव्हा या प्रभावाखाली आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की जो जो थिओसॉफीमध्ये आला त्यांना भारताबद्दल भयंकर आकर्षण वाटत होतं. आणि आकर्षण वाटण्याचं कारण असं आहे की जो थिओसॉफीच्या याच्यामध्ये आला त्याला भारतात यावंसं वाटलं आणि सगळ्यांना मग हिमालयात जावंसं वाटलं. तसा हा स्टर्डी हिमालयामध्ये गेला. नुसता गेला नाही, त्यांनी साधना करायला सुरुवात केली. तो ब्राह्मणापेक्षा सुद्धा शुद्ध ब्राह्मण झाला, कारण तो ब्राह्मणांनी शिजवलं नसेल तर जेवण जेवत नव्हता. इतकंच नव्हे तर रात्री 4 तासापेक्षा जास्त झोपतसुद्धा नव्हता. असं असताना हिमालयात साधना करताना त्याची गाठ स्वामी शिवानंदांशी पडली. शिवानंद म्हणजे स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू. या दोघांची जेव्हा चर्चा चालू झाली तेव्हा शिवानंदांनी सांगितलं, बाबा तू जे काय वाचतोयस आणि मी जी काही साधना करतो या सगळ्याचा जर कळस तुला बघायचा असेल तर आमचे नरेंद्र म्हणून आहेत, ते आता कुठं आहेत मला माहिती नाही. ते अमेरिकेला गेलेत असं उडत उडत आम्हाला कळालं आहे, कारण अमेरिकेला गेल्याची बातमीसुद्धा सगळ्या गुरुबंधूंना लागलेली होतीच असं नाही. कानावर आलं होतं कुणाकडून तरी. अभेदानंदांना माहिती होतं, शारदानंदांना माहिती होतं, रामकृष्णानंदांना माहिती होतं, म्हणजे सगळ्यांना माहिती होतं असं नाही. जेव्हा यांनी सांगितलं तेव्हा स्टर्डीने असं लक्षात ठेवलं की या विवेकानंदांना कुठेतरी गाठलं पाहिजे. जेव्हा ते तिथून लंडनला आले तेव्हा तोपर्यंत त्यांच्या असं ऐकण्यात आलं की त्या सर्वधर्म परिषदेमध्ये हाच तो विवेकानंद ज्यांनी अमेरिका गाजवायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी पत्र लिहिलं स्वामीजींना की स्वामीजी मी वाट पाहतोय, तुम्ही आलात तर माझ्या घरी तुमचं स्वागत आहे. दुसरं आमंत्रण आलं. आता ही 2 आमंत्रणं आल्यानंतर काही स्वामीजींचे प्रवचन ऐकलेली लोक इंग्लंडला गेली होती कामानिमित्त, राहायला कशासाठी. त्यांनाही स्वामीजींना ऐकण्याची खूप इच्छा होती. स्वामीजींच्या प्रवचनाला एकदा आलेला माणूस स्वामीजींच्या प्रभावाने इतका झपाटला जायचा की लोक कुठे ना कुठे त्यांना ऐकण्यासाठी नेहमी जात असत. असं 2-3 गोष्टी झाल्या. तिसरं महत्त्वाचं कारण असं झालं की स्वामीजींचे आणखीन एक श्रीमंत अमेरिकेमधले जे चाहते होते त्यांचं नाव मिस्टर आणि मिसेस लेगेट. बेट्टी लेगेट ही विधवा होती आणि तिचा मिस्टर लेगेट म्हणजे विधुर होते. त्या दोघांचा विवाह होणार होता. या दोघांचं जे घर आहे त्या घराचं नाव आहे रिग्ले मॅनॉर. हे घर आता ते रामकृष्ण मिशनकडे आहे. हे घर फार महत्त्वाचं आहे कारण स्वामीजींचं तिथं वास्तव्य झालेलं आहे. स्वामीजींची तिथं प्रवचनं झालेली आहेत. जसं आपण सहस्त्रद्वीपोद्यानामध्ये पाहिलं की तिथला जो लॉज होता ती संपूर्ण बिल्डिंग आता विवेकानंद कॉटेज या नावाने ओळखली जाते. तसंच हे रिजले मॅनॉर जे होतं ते फार सुंदर मोठा बंगला होता. तो आजूबाजूला आपण मागं पाहिले की इथंच स्वामीजींना
नकळत समाधी लागली होती आणि त्या माळ्याला कळालं की इथं कोणीतरी बसलं आहे. त्याला वाटलं ते गेलेत म्हणून तो ओरडत जो पळत सुटला होता ते याच ठिकाणी रिजले मॅनॉर. स्वामीजींच्या या दोघांचा जो विवाह होता, पुनर्विवाह होता दोघांचाही, तो पॅरिसला होणार होता. श्रीमंत लोक होते. त्यांनी स्वामीजींना सांगितलं होतं, स्वामीजी आमच्या लग्नामध्ये तुम्ही यायला हवं. म्हणजे एक पॅरिसचं निमंत्रण होतं, 2 इंग्लंडची निमंत्रणं होती. आता 3 निमंत्रणं आल्यानंतर आतला आवाज स्वामीजींचा वेगळंच सांगत असे. स्वामीजी जे जे करत असत ते फक्त परमेश्वराच्या आज्ञेने करत असत. आणि याची पुष्कळ वेळेला आपल्याला प्रचिती त्यांच्या याच्यामध्ये येते. केवळ परिस्थिती सुखकर आहे म्हणून स्वामीजींनी कधीही निर्णय घेतलेला नाही. अत्यंत दुष्कर परिस्थिती असताना सुद्धा निर्णय घेतलेला आहे करण्याचा. त्याचं कारण एकच होतं. पुढे आपण पाहणार आहोत की काही काही ठिकाणी स्वामीजींनी स्वतःची वाक्यसुद्धा सांगितलेली आहेत. आपण कर्मयोग वाचतो, कर्मयोगामध्ये मी करता नाही असं आपण पुस्तकात वाचतो, कारण ते आपल्या आत जाऊच शकत नाही. पण स्वामीजींची परिस्थिती अशी होती, ते खरोखर मी करत नाही या अवस्थेमध्ये असल्यामुळे प्रत्येक वेळेला स्वामीजींच्या कार्याची सुरुवात, मध्य आणि शेवट हा तिन्हीच्या तिन्ही परमेश्वराच्या योजनेनुसार होत असेल. आता असं सगळं असल्यानंतर मग स्वामीजींनी जुलै महिन्यामध्ये शिकागोहून निरोप घेतला आणि इंग्लंडला जायचं ठरवलं. पहिल्यांदा पॅरिसला जायचं, या दोघांचं लग्न करायचं, तिथे लग्नामध्ये हजर राहायचं आणि त्याच्यानंतर इंग्लंडला जायचं ठरलं होतं. निघताना स्वामीजींची तब्येत थोडीशी नाजूक होतीच. स्वामीजींच्या तब्येतीची हळूहळू हेळसांड होत चालली होती हे स्वामीजींच्या लक्षात फार कमी येत होतं, लोकांच्या लक्षात फार लवकर येत होतं. त्याचं कारण असं होतं की स्वामीजींना देहबुद्धी नव्हती. या देहबुद्धी नसण्याचे परिणाम कसे होतात की आपण जेवायचं विसरतो, फार फार तर एक वेळेला. दुसऱ्या वेळेला आपल्याला ती जाणीव येते की मला भूक लागलेली आहे. स्वामीजी बऱ्याच वेळेला समाधी अवस्थेमध्ये असल्यामुळं आपल्या शरीराला त्रास होतो आहे, कारण कुठूनही वेदना व्हायच्या नाहीत, कुठूनही शरीराचं अस्तित्व जाणवायचं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये स्वामीजी जेव्हा पुढं जायचे तेव्हा त्यांचं असं लक्षात यायचं की मला आता विश्रांती घ्यायला हवी होती, मी जवळजवळ 1 आठवडा विश्रांती घेतलेली नाही आहे. असं होत असल्यामुळे स्वामीजींच्या तब्येतीवर हळूहळू परिणाम होत होता. स्वामीजी पॅरिसला पोचले, तब्येत थोडीशी नाजूक होतीच. या दोघांचं लग्न त्यांनी अटेंड केलं, मिस्टर आणि मिसेस लेगेट. ती काय जी लग्नाची पार्टी अमुक तमुक काय होतं ते सगळं स्वामीजींनी, आणि स्वामीजी दोन्हीकडं अत्यंत सहजतेने वावरत असत. पुष्कळ वेळा स्वामीजींच्याबद्दल प्रवादसुद्धा फार वेगळे आले. स्वामीजी स्वामीसारखे नव्हते, ते हसत असायचे, ते खेळत असायचे. स्वामीजी लहान मुलासारखे खेळत असायचे. स्वामीजी मध्येच कधीतरी थोडंसं नाचायचे सुद्धा. स्वामीजी इतके विनोद सांगायचे आणि ऐकायचे, पोट धरून हसायचे. म्हणून काही लोकांनी ते स्पष्टच विचारलं, तुम्ही स्वामी असून तुम्ही एवढे हसता कसं काय? नाही म्हटले, मी कधी कधी हसत नाही. केव्हा हसत नाही? पोटात दुखायला लागली की हसत नाही म्हणाले. स्वामी या व्यक्ती, या स्वामी या नावाचा लोकांवर असणारा जो पगडा होता, त्या पठडीत बसणारे स्वामी नव्हते. कारण हा स्वामी चिरूट ओढणारा होता, हा स्वामी तंबाखू खाणारा होता, आणि हा स्वामी बोलल्या बोलल्या समाधीत जाणारा पण होता. असे स्वामीजी तिथं गेल्यानंतर त्या पॅरिसमधल्या त्यांच्या वास्तव्याबद्दल एक छोटीशी घटना आहे. त्याच्यातून आपल्याला स्वामीजींचं व्यक्तिमत्व कसं होतं हे कळू शकेल. आपण पाहतच आलो आहे स्वामीजी कसे होते. पण स्वामीजींच्याकडे एक राजाचा डौल होता असं म्हणतात, तो इथं आपल्याला बघायला मिळतो. पॅरिसमध्ये त्या काळामध्ये घोडागाडी, कारण अजून गाड्या यायच्या होत्या, तर बग्गी किंवा घोडागाडी हा सगळ्यात त्यातल्या त्यात चालणारा प्रकार होता. स्वामीजींना या लग्नासाठी घेण्यासाठी जी घोडागाडी, कारण चांगल्या हॉटेलात ठेवलं होतं त्यांनी, श्रीमंत लोक होते. स्वामीजी जेव्हा त्या हॉटेलातून बाहेर निघाले, तो गळाबंद कोट वगैरे घालून, तर जो माणूस घ्यायला आला होता तो कोचमन जो होता, तो कोचमन म्हणजे असा कोचमन असा नव्हता. तो दिवसा बँकेत काम करायचा, सिनियर बँक ऑफिसर होता आणि हेही काम करायचा. कामाला महत्त्व, डिग्निटी असल्यामुळे, त्यामुळे तो असा कोचमन असा नव्हता, पण तो शिकलेला ग्रस्त होता. त्याने स्वामीजींना बसायला मदत केली. स्वामीजी त्यात बसले आणि हा चालवायला लागला बग्गी. चालवता त्यांनी विचारलं, स्वामीजीकडे कुतूहलानं लहान बाळासारखं सगळं बघत होतं पॅरिसमधले. परत पॅरिसच्या कोण्याकोण्यावर उभा असणाऱ्या प्रत्येक मूर्तीबद्दल इत्यंभूत इतिहासाची माहिती स्वामीजींच्याकडे होती. आता हे सगळं बघता त्यांनी सहज विचारलं की स्वामीजी एक प्रश्न विचारू का? त्यांनी विचारा म्हणाले. ते म्हणाले, स्वामीजी तुमचं राज्य किती मोठं आहे? तर ते म्हणाले, माझं राज्य काही, सगळं राज्य माझं, विश्वच माझं आहे. त्याला तो विनोद वाटला. तर तो म्हणाला, नाही, भारतामध्ये तुम्ही ज्या राज्याचे राजे आहात ते राज्य किती मोठं आहे? मग स्वामीजी म्हणाले, बाळ मला संन्यासी म्हणतात, मी तसा भिकारी माणूस, माझ्याकडे काय नाही आहे. ते शेवटपर्यंत त्या माणसाला पटलं नाही.
शेवटी त्यांनी त्या लग्नामध्ये लेगेट कुटुंबियाच्या कोणाशी तरी विचारून कन्फर्म करून घेतलं की हा संन्यासी, अच्छा मी मॉन्क आहे. तोपर्यंत अशी स्वामीजींची व्यक्तिमत्व होतं. अत्यंत प्रभावशाली होते स्वामीजी. तोपर्यंत स्टर्डीची 2 पत्रं आली, कधी येत आहे इंग्लंडला म्हणून. स्वामीजी म्हणाले आत्ता लग्न झालं आहे पण तब्येत थोडीशी नाजूक आहे, मला एखादा आठवडा अजून राहावं लागेल. एकच्या ऐवजी स्वामीजी 2 आठवडे पॅरिसला राहिले आणि मग स्वामीजी इंग्लंडला यायला निघाले. इंग्लंडला आल्यानंतर स्वामीजी जे उतरले ते सरळ त्या स्टर्डीच्या घरी गेले. पण हा स्टर्डी गृहस्थ जो होता हा खरोखरच साधक होता. स्वामीजी आत आले, नमस्कार चमत्कार झाले आणि ताबडतोब स्वामीजींनी हे दोघंही नारद भक्तिसूत्राचं भाषांतर करण्यासाठी बसले. स्वामीजींनाही काही हरकत नव्हती, दोघंही बसले आणि दोघांनी मिळून 1 महिने स्वामीजींनी दुसरं काही काम केलं नाही. त्याच्याबरोबर बसून नारद भक्तिसूत्र याचं भाषांतर केलं, गीतेच्या रोज चर्चा केल्या, राजयोगाचं पुस्तक पब्लिश करण्यासाठी ते सगळं मॅन्युस्क्रिप्ट एकत्र केलं. आणि हे सगळं चालत असताना तो फार उत्साही होता. तो म्हणाला इथं रॉयल एशियाटिक लायब्ररी आहे, तिथं खूप पुस्तकं आहेत. आणि स्वामीजींनी पुस्तक म्हणजे आपण पाहिलेलं आहे काय प्रकार आहे. स्वामीजींनी पुस्तकं इतकी वाचलेली असल्यामुळं स्वामीजी त्या सगळ्या याच्यामध्ये गेले आणि बघितलं आपण न वाचलेलं पुस्तक इथं कुठलं आहे. म्हणून त्यांना एक हेमाद्री कोश नावाचं पुस्तक सापडलं. आता हे ऐकूनसुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. हेमाद्री कोश म्हणजे अमरकोश वगैरे सगळ्यांनीच ऐकलेलं आहे, ज्याला आपण डिक्शनरी म्हणतो, शब्दकोश म्हणतो, त्याला अमरकोश हा प्रख्यात शब्दकोश आहे संस्कृतचा. जसं संस्कृतच्या वेदातील शब्दांचा जो शब्दकोश आहे त्याला निरुक्त असं म्हणतात आणि जो व्यवहारातील शब्दांचा कोश आहे त्याला निघंटू असं नाव आहे. आणि निघंटूमधला एक प्रमुख निघंटू कुठला असेल तर तो अमरकोश आहे, असं त्याचं हे तत्व आहे. पण स्वामीजींचा अमरकोश आपण पाहिला केव्हा झाला होता. स्वामीजी ज्या वेळेला 6वीत होते त्यावेळेला अमरकोश संपलेला होता त्यांचा. त्यामुळे आता काय वाचायचं म्हटल्यानंतर तो हेमाद्री कोश घेऊन आले. मग त्या हेमाद्री कोशाचं स्वामीजींनी वाचन चालू केलं. त्याच वेळेला याला संस्कृत पण शिकवत होते स्टर्डीला. त्याच वेळेला नारद भक्तिसूत्राचं भाषांतरसुद्धा चाललं होतं आणि त्याच वेळेला भक्तियोगावरसुद्धा त्यांची चर्चा चालू होती. असं साधारण एक वर्षभर या लोकांच्या ह्या गोष्टी सगळ्या तिथे चालू राहिल्या. हे चालू झाल्यानंतर स्वामीजी ज्या कारणासाठी तिथे गेले होते ते कारण आता या स्टर्डींचं जे कारण होतं ते तर होत गेलं पुढे पुढे. पण आत्ता महत्त्वाची गोष्ट अशी होती की स्वामीजींनी विचारलं स्टर्डीला की बाबा मला एक सांग, मी नुसतं हेच करत बसू की मला निमंत्रणं येत आहेत, मी काय बाहेर स्पीच किंवा बाहेर भाषणं वगैरे अशी काही करू का. असं म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं की तो म्हणाला नाही असं काही हरकत नाही आहे, तुम्ही बाहेर जरी बोललात तरी चालेल, माझं काम तुम्ही जेव्हा फ्री असाल तेव्हा करून द्या. असं झाल्यानंतर स्वामीजींनी पहिलं भाषण त्यांचं पोचले सप्टेंबरला, 1 महिना काहीच केलं नाही, 22 ऑक्टोबरला पिकॅडेली सर्कस नावाचा जो एरिया आहे, महत्त्वाचा एरिया लंडनमधला, तिथे स्वामीजींनी प्रवचन करतो असं सांगितलं. प्रवचन अरेंज करण्यात आलं प्रवचनासाठी सगळे. गमतीचा भाग असा झाला की या प्रवचनाला हे स्वामीजींचं एक वेगळं वैशिष्ट्य असं होतं की हा स्टर्डी माणूस सोडलं तर कोणीही इंग्लंडमध्ये त्यांच्या ओळखीचं त्यावेळेला नव्हतं. इतकं सगळं असूनसुद्धा एक भारतीय संन्यासी वेदांत विषयावर बोलणार आहे असं जरी पब्लिश केलं तरी किती लोक येतील. बरं, केलं पब्लिश तर ते कोण करणार. वर्तमानपत्रात लिहिणे, जाहिरात करणे असा काही प्रकार स्वामीजींच्याकडे नव्हता. फक्त त्या पिकॅडेली सर्कसच्या त्या सभागृहावर एक लिहून ठेवलं की बाबा विवेकानंद अमुक अमुक वाजता बोलणार आहेत. एवढ्या एका याच्यावर सुद्धा 550 लोक पहिल्याच प्रवचनाला आले होते. या 550 लोकांमधले नुसता नंबर किंवा संख्या महत्त्वाची नव्हती, महत्त्वाची होती तिथली गुणवत्ता. जवळजवळ 20 ते 25 रिटायर्ड आर्मीचे जनरल्स त्याच्यामध्ये होते. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आलेले होते, ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू आलेले होते. आणि या सगळ्यांच्या समोर स्वामीजींनी अस्खलित 1.5 तास पहिलं आपलं प्रवचन केलं. स्वामीजींच्या प्रवचनामध्ये अगदी सुरुवातीपासून स्वामीजींनी देह ठेवला तोपर्यंत त्यांच्या प्रवचनाचं वैशिष्ट्य असं होतं की स्वामीजींच्या प्रवचनामध्ये एकही शिंकल्याचा सुद्धा आवाज कोणी करत नसत. आणि आपण मागं पाहिलं इथेही तीच अवस्था होती. श्वासोच्छ्वास मोठ्याने करायचा नाही असं जवळजवळ अलिखित नियम होता, कारण स्वामीजींचा शब्द चुकेल.
असं स्वामीजींच्या शब्दामध्ये काय होतं? कारण जे बोलले ते सगळं उपनिषदातलं बोलले, ते आमच्यासमोर बोलले तरी आम्हाला कळणार नाही. मग इंग्लंडमधल्या लोकांना ज्यांनी आयुष्यामध्ये ब्रह्म हा शब्द ऐकलेला नाही, ते 1.5 तास खेळून राहत होते आणि विषय मात्र स्वामीजींनी कधीही कुठली गोष्ट सांगितलेली नाही, उपनिषदच विषय ठेवला आहे. इतकंच नव्हे तर स्वामीजींनी आपल्या इंग्लंड आणि अमेरिकेच्या वास्तव्यामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा फार कमी वेळेला पुराणांच्यावर बोललेले आहेत. रामायण महाभारताचा संदर्भ स्वामीजींनी फार कमी घेतलेला आहे आणि जे बोलले ते फक्त राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या 4 योगांवर. नारद भक्तिसूत्र, अवधूत गीता, भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र या पलीकडे स्वामीजी काहीही बोललेले नाहीत. त्यातल्या एका बाईंनी वर्णन असं केलेलं आहे. या एम.आय. विल्कॉक्स म्हणून बाई होत्या, त्यात अमेरिकेतल्या खूप प्रतिथयश लेखिका होती त्यावेळेला. ती आता लेखिका वर्णन करते आहे स्वामीजींचं, तर तिने वर्णन असं केलं आहे. 1907 साली हे वर्णन केलेलं आहे आणि त्यात असं लिहिलं की मी 12 वर्षापूर्वी ऐकलेलं स्वामीजींचं काय होतं असं लिहिलेलं आहे त्यांनी. पण ते लिहिताना त्यांनी कसं लिहिलं आहे पहा, की माझ्या घराच्या जवळ भारतातल्या एका संन्यासाचं काहीतरी प्रवचन आहे असं माझ्या कानावर आलं आणि मग आग्रह झाला म्हणून कुतूहलापोटी हा कोण आहे बघण्यासाठी, भाषण नव्हे, प्रवचन नव्हे, हा माणूस कोण आहे हे बघण्यासाठी आम्ही तिथे गेलो. त्यावेळेला जवळजवळ 400-450 लोक हेच वर्णन चालले तिनं ऐकलेल्या न्यूयॉर्कमधल्या प्रवचनाचं. नंतर या बाई इंग्लंडला येऊन पण ऐकायला लागल्या. पण त्या पहिल्या प्रवचनाचं ते असं वर्णन करतात की जेव्हा मी ऐकायला बसले तेव्हा साधारण 10 मिनटं अगोदर पोचले, जवळजवळ सभागृह भरलेलं होतं. स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली आणि 10 मिनटाच्या आत मला काहीही कळालं नाही की ते काय बोलत होते, किंबहुना ते काय बोलले हे कळण्याची माझी पात्रतासुद्धा नव्हती. कारण ते जे काही बोलले ते सगळं मी पहिल्यांदाच ऐकत होते, त्यामुळे त्यातलं काही लक्षात राहण्याचा संबंध नव्हता. पण एक गोष्ट निश्चित झाली की देर वॉज अ रॅरिफाईड, लक्झुरियस, scintillating atmosphere. We all were lifted in that atmosphere. So much so, तिचे शब्द आहेत ते, so much so that we prayed God that we should not be brought down. याचा अर्थ स्वामीजींच्या प्रवचनामध्ये केवळ शब्द समजून त्यांच्या ज्ञानाची पावती देणारे प्रेक्षक असतील याची खात्री नसताना सुद्धा का प्रवचन होत होती याचं हे एक आणखीन महत्त्वाचं कारण आहे. म्हणून स्वामीजींनी तिथे 3 महिन्यामध्ये प्रवचन हे पिकॅडिली सर्कसचं प्रवचन झालं. त्याच्यानंतर आणखीन काही ठिकाणी झाली. पण ही जी प्रवचनं झाली, बरं जिथं झालं तिथं मागेसुद्धा असंच झालेलं आहे. एक प्रवचन झालं की सगळ्यांनी परत एकत्र यायचं, स्वामीजींना विनंती करायची, आणखीन 2-3 लेक्चर ठेवायची. हे सगळ्या ठिकाणी चालू झालं. 3 महिने स्वामीजी लंडनमध्ये त्यावेळेला पहिली भेट होती. त्या 3 महिन्यातला 1 महिना या स्टडी साहेबांच्यावर गेला. राहिलेल्या 2 महिन्यामध्ये लोक भेटायला यायची, कोणाच्या तरी घरी जाऊन, प्रायव्हेट क्लब असो, कोणाचं घर असो, अशा ठिकाणी ते करायचे. यापैकीच एक इझाबेल मार्गेसन म्हणून एक बाई होत्या, त्या बाईंनी त्यांना आपल्या घरी बोलवलं. मग त्यांच्या घरी प्रवचनं चालू झाली. त्यावेळेला पहिलं प्रवचन जे होतं तिथे फरक एवढाच होता. स्वामीजींनी सांगितलं फरक असा, अमेरिकेमध्ये स्त्रिया बहुतांश असायच्या ऐकायला, इंग्लंडमध्ये मात्र हे थोडंसं समसमान किंवा पुरुष थोडे जास्त अशा पद्धतीत त्यांना दिसलं. हे मात्र जे पहिलं प्रवचन होतं या इझाबेल बाईंकडे, मार्गेसन या त्यांचं नाव, त्यांच्या घरी जे चाललं होतं तिथे पहिल्या त्यांच्या प्रवचनाला स्त्रिया खूप हजर होत्या. सगळ्यांनाच कौतुक होतं, कोण माणूस आहे, काय आहे. स्वामीजी आले, स्वामीजींनी पहिलं आपलं प्रवचन केलं आणि पहिल्या प्रवचनामध्ये एक बाई प्रत्येक 2 वाक्यानंतर एक शंका विचारत होत्या. इतक्या की त्या बाकीच्या बायकांना त्रास व्हायला लागला आणि त्या म्हणाले की एकतर तुला जास्त येते असं दाखवतेस का काय चाललं आहे वगैरे म्हणून. स्वामीजींनी सांगितलं शांत राहा, तिला विचारू द्या. तर ते म्हणाले स्वामीजी तुम्ही सांगताय ना. तसं नाही म्हणाले, मी असंच करत होतो माझ्या गुरूंना. आणि मग शेवटी त्या बाई ज्या होत्या शंका काढणाऱ्या त्यांना बाजूला बोलवलं संपल्यानंतर प्रवचन आणि म्हणाले अजिबात काही काळजी करू नकोस, तू जे करतेस ना ते मी 7 वर्ष केलेलं आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा शंका घेणाऱ्या या जगात अजून कोण उत्पन्न झालेलं नाही. त्यामुळे मी खात्रीनं सांगू शकतो, मी सांगतोय ते सत्य आहे, कारण मी घ्यायच्या तेवढ्या शंका घेतलेल्या आहेत. आणि मग त्या बाईंच्या असं लक्षात यायला लागले की हा माणूस काहीतरी वेगळा आहे. पहिल्याच भेटीमध्ये अशी मात खाणाऱ्या त्या बाई म्हणजे भगिनी निवेदिता, मार्गारेट नोबल त्यांचं नाव. बाई अत्यंत तल्लख होत्या, खूप शिकलेल्या होत्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये लंडनमध्ये त्या काळामध्ये त्यांचं नाव होतं.
सेसॅम क्लब नावाचा त्यांचा स्वतःचा एक एज्युकेशन या विषयावरचा क्लब होता. नंतर स्वामीजींचं सेसॅम क्लबमध्ये सुद्धा भाषण झालं आणि विषय एज्युकेशनच होता. म्हणजे जिला शिक्षण क्षेत्राबद्दल लंडनमध्ये मानत होते, तिच्याच क्लबमध्ये स्वामीजींनी तिचं शिक्षण कसं चुकीचं आहे हे सांगण्यासाठी एज्युकेशन या विषयावर प्रवचन दिलं. तिचे सगळे विचारच बदलून गेले. या बाई भयंकर तल्लख होत्या. त्यांचं पुस्तक मी मागच्या वेळेला दाखवलं आपल्याला, वाचण्यासारखं पुस्तक आहे ते. स्वामी विवेकानंद माय मास्टर म्हणून पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये वाचण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट अशी, आपण सगळ्या गोष्टी श्रद्धेने करतो आणि किंबहुना भारतीयांच्याकडे फक्त पोकळ श्रद्धाच असते. स्वामीजी काय आहेत हे जाणून घेण्याची जी तळमळ होती ती जितकी अमेरिकन आणि इंग्लंड लोकांना होती ती आजसुद्धा भारतीय लोकांमध्ये दिसत नाही. स्वामीजी जिंदाबाद, स्वामीजी मोठे होते, स्वामीजीने अमुक केले, याच्या पलीकडे आपल्याला स्वामीजींच्याबद्दल काही माहिती नाही. या बाईंचं तसं नव्हतं. प्रत्येक अमेरिकन शिष्या त्यांची आणि प्रत्येक परकीय शिष्य स्वामीजींना तपासून पाहत असे आणि म्हणून स्वामीजी त्यांच्या सगळ्या तपासणीच्या त्या कसोट्यांवर उतरलेले होते. भगिनी निवेदितांचा प्रश्न असा होता की सेक्युलर म्हणजे रोजच्या जीवनामध्ये शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांना काम करायचं होतं. संस्काराने अत्यंत उत्कृष्ट होत्या, त्या शिकलेल्या होत्या आणि धर्माच्या बाबतीत मात्र त्यांचं मन जे होतं ते मोकळं जरी असलं तरी ख्रिश्चन धर्मावर त्यांचा विश्वास दांडगा होता. आता प्रश्न असा होता की स्वामीजी या धर्माला सोडून त्या धर्माला पकडा असं काहीतरी सांगतील असं वाटत असताना स्वामीजी सांगायचे की धर्माच्या पलीकडचं मी सांगतो आहे. माझा धर्म हिंदू नाही, माझ्या तत्वांना हिंदू असं नाव दिले गेलेलं आहे. तत्त्व माझी जी आहेत ती अनंत काळ टिकणारी, चिरकाल टिकणारी तत्त्व आहेत आणि तीच तत्त्व तुमच्या धर्मात आहेत, तुम्हाला कळत नाहीत. माझ्या धर्मामध्ये जास्त स्पष्टपणे सांगितलेली आहेत आणि माझ्या धर्मामध्ये मी केवळ तत्त्वांना धरून राहू शकतो, धर्माला बाजूला ठेवू शकतो. तुमच्या धर्मात तुम्ही तसं करू शकत नाही. जसं स्वामीजी बोलत गेले तशी तशी भगिनी निवेदिताची तडफड वाढत गेली. इकडे झुकावं की झुकू नये हे सांगतायत ते बरोबर आहे की नाही. गमतीचा भाग असा होता, स्वामीजी कधीही कोणालाही एकांतामध्ये घेऊन स्वामीजींनी कोणालाही उपदेश केलेला नाही. स्वामी विवेकानंदांचं एक वैशिष्ट्य आहे, अंतरंग शिष्य वगैरे त्यांचे होते, पण स्वामीजींचा शिष्याला तयार करण्याचा जो काही प्रयत्न होता, त्यांचा जो काही पद्धत होती, ती पद्धत नेहमी सगळ्यांच्या बरोबर म्हणजे याच खोलीमध्ये जिथे प्रवचनं व्हायची तिथेच सगळे बसलेले असायचे, पण त्याच वेळेला दोघांचं काहीतरी वेगळं करायचं स्वामीजींचं चालू असायचं. त्यांना अर्थात ज्या पातळीवर स्वामीजी होते त्या पातळीवर सगळंच त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना दिसत होतं. म्हणून भगिनी निवेदितांना आपल्याला असं वाटतं की भगिनी निवेदिता त्यांच्या लाडक्या शिष्या होत्या. जरी लाडक्या असल्या तरी सगळ्यात जास्त शिव्या भगिनी निवेदितांनी खाल्लेल्या आहेत. अगदी रडू येण्यापर्यंत स्वामीजी बोललेले आहेत. आणि स्वामीजींचं वैशिष्ट्य होतं, आपण मागच्या वेळा पाहिलं मिस वाल्डो ज्या होत्या त्यांनी किती काळजी घेतली स्वामीजींची. सकाळी 8ला ही बाई जेवण करून डबा घेऊन 2 तास प्रवास करून स्वामीजींच्याकडे पोचायची, रात्री 10ला निघायची आणि मग रात्री 12ला घरी पोचायची. असं सेवा करणाऱ्या बाईला सुद्धा स्वामीजींनी रडवलेलं होतं. याचं कारण असं होतं की ज्या तयारीमध्ये होते, जोसेफाईन मॅक्लिओड नावाच्या त्यांच्या शिष्या होत्या, त्या बाई किती हुशार आणि किती विदुषी होत्या, किती संशोधक वृत्तीच्या होत्या, पाहण्यासारखं आहे. हिंदू धर्माबद्दल थोडीशी आवड काय निर्माण झाली. एक पुस्तक वाचलं, मनमोहन चटर्जी म्हणून होते, त्यांनी भगवद्गीतेचं एक भाषांतर केलं होतं 1860मध्ये. ते त्यांच्या हातामध्ये लागलं. आता ज्यांनी भगवद्गीता नाव ऐकलेलं नाही त्यांना भाषांतरित पुस्तक हाताला लागल्याबरोबर गोडी लागली. आमच्या घरात गीता असून आपण वाचत नाही. नुसती गोडी लागली नाही, अख्खी भगवद्गीता 18 अध्याय पाठ केली होती. स्वामी विवेकानंदांची भेट व्हायच्या अगोदर 18 अध्याय पाठ असणारी ती बाई होती. पण या बाईंनी सुद्धा ज्या पद्धतीनं स्वामीजींची परीक्षा घेतलेली आहे, पण परीक्षा घेतल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने गुरुसेवा केलेली आहे तसं निवेदितांचं पाहण्यासारखं आहे. या 3 महिन्यामध्ये स्वामीजींच्या अमेरिकेतून इंग्लंडला 3 भेटी झाल्या. या 3 भेटींमध्ये प्रत्येक भेटीमध्ये काय काय मिळवलं, तर या पहिल्या भेटीमध्ये स्वामीजींनी काय मिळवलं तर एका झटक्यामध्ये अख्ख्या इंग्लंडला सांगून टाकलं. आणि स्वामीजींचे उद्देश फार वेगळे असायचे. स्वामीजी उत्स्फूर्त कधी कधी बोलायचे. ते म्हणायचे, आय वॉन्ट टू पेनेट्रेट वेदांता इन टू दी बोन्स ऑफ युरोपियन अँड ब्रिटिश पीपल. कशासाठी? देन दे विल रिअलाइज द लँड दे आर रुलिंग इज अ जायंट लँड.
स्वामीजींचे देशभक्तीचा हेतू कशा पद्धतीचा होता पहा. माझ्या देशामध्ये कोणत्या खनिजाचं उत्पादन जास्त होतं याच्यावर स्वामीजींचं लक्ष नव्हतं. स्वामीजींनी सांगितलेलं वाक्य परत सांगतोय मी आता. स्वामीजींनी त्यावेळेला सांगितलेलं वाक्य या देशासाठी, पूर्ण विश्वामध्ये प्रत्येक देश भारताच्या पायाशी अध्यात्मासाठी लोळण घेत असेल. ज्या दिवशी भारत अध्यात्मासाठी दुसऱ्या देशाची किंवा दुसऱ्या धर्माच्या पायाशी बसेल त्या दिवशी भारताचं भवितव्य संपलेलं असेल, असं स्वामी विवेकानंदांनी सांगून ठेवलं आहे. इतका त्यांचा वेदांतावर विश्वास होता. वेदांत भारताचा आहे म्हणून मोठा आहे नाही, वेदांत मोठा आहे तो भारतात आहे. म्हणून स्वामीजी सांगतानाच नेहमी असं सांगायचे. म्हणून निवेदिताबरोबर जे जे काही बोलणं झालं त्या बोलण्यामध्ये नेहमी हे निवेदिताला नेहमी संघर्ष वाटायचा. पण या 3 महिन्याच्या सुरुवातीला या आत्ता सांगितलेल्या पहिल्या प्रवचनामध्ये भेटलेल्या या निवेदिता विचार करत राहिल्या, शंका विचारत राहिल्या, बोलत राहिल्या. आणि हळूहळू हळूहळू जेव्हा स्वामीजींचा इंग्लंडमधून परत अमेरिकेला जायचा दिवस आला त्या दिवशी या बाईंनी स्वामीजींना एका शब्दाने हाक मारली. तो शब्द होता माय मास्टर, माझे गुरु. 3 महिन्यामध्ये या बाईंच्या मनामध्ये पूर्ण बदल झाला होता. एवढं असून सुद्धा स्वामीजींच्याबद्दलची ओढ जी होती ती ओढ त्यांना जेव्हा दुसऱ्यांदा स्वामीजी परत इंग्लंडमध्ये आले त्याच्यानंतर एकही प्रवचन स्वामीजींचं या बाईंनी कधी चुकवलं नाही. स्वामीजी पत्र लिहायचे. इंग्लंडमधून गेल्यानंतर कोणाला पत्र लिहायचं ते ठरलेलं असायचं. जी ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर तिला लागणारी मदत, गुरु काय पद्धतीने शिष्य घडवतो हेही पाहण्यासारखं आहे. असं 3 महिने वास्तव्य झाल्यानंतर स्वामीजींनी इंग्लंडचा निरोप घेतला. एक प्रकारची लहर सुरू करून दिली होती. स्टर्डी साहेब खुश झाले होते, मुलरबाई खुश झाल्या होत्या, मुलरबाईंच्या घरी राहिले होते ते, मार्गेसन बाई खुश झाल्या होत्या. आणि आता मात्र सगळ्यांनी सांगितले की स्वामीजी काय जायची गरज आहे अमेरिकेला, जर राहिला तिथे आणखीन थोडं तर काय होईल. तर स्वामीजी म्हणाले असेल ईश्वराची इच्छा तर मी परत येईन. असं म्हणून स्वामीजी इंग्लंडमधून निघाले. जेव्हा स्वामीजी इंग्लंडमधून निघाले तेव्हा अमेरिकेला पोचले त्यावेळेला अमेरिकेतला त्यांचा जो शिष्य, मागे जो सांगितला थोडासा विक्षिप्त असणारा जो कृपानंद महाराज, हे बंदरावर उभेच होते स्वामीजींना घ्यायला. स्वामीजींना घेतलं. इंग्लंडमध्ये काय काय झालं हे विचारायच्याऐवजी या ग्रस्तानं पहिलाच प्रश्न विचारला, स्वामीजी वर्ग कधी चालू करायचे. तर स्वामीजी म्हणाले तुम्ही म्हणाल तेव्हा. तो म्हणाला 2-3 दिवस तुम्ही विश्रांती घ्या, मी नवीन घर घेतलं आहे. मागं आपण पाहिलं पहिले वेदांताचे वर्ग झाले ते घर दोन्ही जागा झोपडपट्टीमध्येच होत्या. स्वामीजींनी झोपडपट्टीमध्ये लक्षादेशांना यायला मजबूर केलं होतं. आता पहिल्या जो वर्ग झाला ज्याच्यातून कर्मयोग नावाचं पुस्तक निघालं, आता त्या ठिकाणी जागा कमी पडत असल्यामुळे कृपानंदांनी जोपर्यंत हे इंग्लंडमध्ये होतं तोपर्यंत जरा बऱ्यापैकी मोठं घर बघून ठेवलं होतं. तरी पण 2च खोलींचं घर होतं. एक खोली खूप मोठी होती आणि एक खोली लहान होती. त्या लहान खोलीमध्ये हा कृपानंद महाराज राहायचं असं ठरलं. स्वामीजी इथं राहतो म्हणाले. ठीक आहे, सगळं सुरू झालं. आता वर्ग सुरू करायचे. साधारण किती संख्या असेल वर्गामध्ये, परत तेच, जाहिरात नाही, पैसे नाहीत, काही नाहीत आणि निःशुल्क. मग त्याने असं सांगितलं, विचारलं कृपानंदाला किती बसतील माणसं इथे. ते म्हणाला स्वामीजी 150 बसतात इथे. म्हटलं साधारण 120 माणसं रेग्युलरली त्या वर्गाला येत असत. स्वामीजींनी वर्ग चालू केले. मग वर्गाचा टाईम टेबल कृपानंदांच्याकडे असायचं. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग. मंगळवारी भक्तियोग, बुधवारी राजयोग, गुरुवारी ज्ञानयोग आणि शुक्रवारी कर्मयोग. शनिवार, रविवार, सोमवार क्वेश्चन आन्सर, प्रश्नोत्तरं आणि उपनिषद आणि सांख्य फिलॉसॉफी. म्हणजे 7च्या 7 दिवस या बाबांनी प्रवचनं लावून ठेवलेली होती. याच्यामध्ये स्वामीजी बाहेर प्रवचनाला पण जायचे. अशी ही प्रवचनं चालू झाली. या प्रवचनांना गर्दी व्हायलाच लागली. पुढे पुढे असं झालं की जिथे हा वर्ग ठेवला होता या वर्गामध्ये माणसांची संख्या वाढल्यानंतर आतल्या बाजूला 140 बसायचे. मग हळूहळू मागं सांगितलं पहिल्या वर्गाला झालं तसंच, खिडक्या उड्या ठेवल्या, खाली काही लोक उभारून ऐकायला लागली.
जिन्यावर जे होते ते म्हणायचे दिसत नाही आम्हाला, चालेल आवाज तरी ऐकायला येतोय. स्वामीजींच्या आवाजाचं एक वैशिष्ट्य नोंदलं गेलेलं आहे, बऱ्याच जणांनी नोंदवलं आहे. स्वामीजी अत्यंत हळू आवाजात बोलत आणि ते शेवटच्या वेळेला ऐकू जात असे. महेंद्रनाथ दत्तांनी नंतरच्या दुसऱ्या लंडनच्या व्हिजिटमध्ये हे लिहून ठेवले की दादाला मी बोलताना बघितलं, दादा अत्यंत हळू आवाजात बोलायचा, पण पता नाही कसं पण शेवटच्या वेळेला स्पष्टपणे ऐकू जायचं. हे काय आहे ते स्वामीजीच जाणो. असा हा तिथं वर्ग चालू झाला. वर्गाला कोण कोण आलं होतं? मिस फिलिप्स नावाच्या बाई होत्या, या मुलर बाई होत्या, त्याही आल्या होत्या. त्याच्यानंतर एक शॉर्ट हँड टायपिस्ट गुडविन नावाचा आला होता. हा गुडविन मागं आपण पाहिला, हा एक जरा चमत्कारीच माणूस होता. होता 23 वर्षाचा होता. म्हणजे ॲक्च्युली हे वर्ग झाले तेव्हा तर 21 वर्षाचा होता तो. या 21 वर्षाच्या वयामध्ये ते दिसायचा 35 वर्षासारखा, कारण तो इतक्या गरिबीतून पुढे आला होता. पण तरी या ग्रस्ताला एकाही म्हणजे त्याला पैशाची इतकी गरज होती, स्वामीजी श्रीमंत म्हणावेत इतका तो गरीब होता. स्वामीजीच म्हणायचे त्याचं काहीतरी बघा, कारण नंतर तो भारतात पण आला. तो आला भारतात, स्वामीजींच्या बरोबर राहिला, उटक म्हणला, उटीला तो मेला. पण हा ग्रहस्थ आला होता तेव्हा असं ठरलं की याला इतके पैसे द्यायचे, कारण ह्याचा नंबर काय झालं, 4 अगोदर सांगितलंच होतं, पण शॉर्ट हँड लिहिणारे 4 लोक येऊन नापासून निघून गेले, कारण स्वामीजी खूप जोरात म्हणजे वेगाने बोलायचे. हा एकटाच असा होता की 200 वर्ड्स पर मिनिट लिहून घ्यायचा तो. त्यामुळे हा आला, त्यांनी पहिल्या आठवड्यामध्ये आपला पगार घेतला आणि दुसऱ्या आठवड्यात सांगितलं की मला पैसे नकोत. विचारलं लोकांनी, बाबा का पैसे नकोत? नाही म्हणाला, हा माणूस बोलतो ना, हे ऐकतानाच मला कानच तृप्त होतं, तर आम्हाला पैसेच नकोत. काहीही वेदांताचा संबंध नाही, फक्त हा माणूस काहीतरी इंग्रजीत बोलणार, ते मला फक्त लिहून घ्यायचं आहे. आणि विषय कसा होता की इंग्रजीचं शॉर्ट हँड जरी येत असेल तरी ब्रह्मशब्द माहीत पाहिजे, ईशावास्योपनिषद माहीत पाहिजे, तर ते शिकेल हा, असा तल्लक वाटला. म्हणून या कृपानंद महाराजांनी त्याला सिलेक्ट केलं होतं. बरं, कृपानंद स्वतःसुद्धा शॉर्ट हँड स्टेनो होता, तो स्वतः जाणणारा होता. भक्तियोग नावाचं स्वामीजींचे जे पुस्तक आहे ते साधारण 8 व्याख्यानांमध्ये ते बनलेलं आहे. त्यापैकी 2 व्याख्यानं स्वामीजींनी फक्त सांगितलं आणि कृपानंदांनी लिहून घेतलं अशी झालेली आहेत. 6 प्रवचनं झालेली आहेत, 2 1 आणि 1 याच्यामध्येच झालेला आहे संवाद तो. असं करून ते भक्तियोग प्रसिद्ध झालेलं आहे. अशा ठिकाणी ह्या गुडविन नावाचा माणूस होता. मिस्टर अँड मिसेस गुडियर नावाचे होते. त्याच्यानंतर तिथे गमतीचा भाग म्हणजे त्यावेळच्या गाण्यामध्ये अत्यंत प्रतिथयश असणाऱ्या एमा थर्सबी म्हणून एक बाई होत्या आणि आंतवानेत म्हणून बाई होत्या. या आंतवानेत स्टर्लिंग, या दोन्ही बायकासुद्धा त्या याला यायच्या. त्या दोघीच्या रोज त्यांच्यावर वर्तमानपत्रामध्ये लिहून यायचं की हे आज इथं गायलं, तिथं गायलं. त्या बायका तिथे यायच्या. त्यानुसार त्यांनी आपल्या आपल्या कॉन्सर्ट अरेंज केलेल्या होत्या की स्वामीजींचं प्रवचन चुकायला नको. हेच नव्हे तर एमा विल्कॉक्स, आपण थोड्या वेळापूर्वी ज्यांचं वर्णन ऐकलं, त्या आणि केट विगिन्स नावाच्या 2 बाई त्यावेळेला साहित्यामधल्या मोठ्या समजल्या जायच्या, त्याही तिथे येत होत्या. आणि हे सगळे लोक येत असताना एक सडपातळ माणूस नेहमी यायचा. बिचाराला बऱ्याच वेळेला बसायला मिळायचं नाही, त्यामुळे तो जिन्यावर उभा राहून किंवा खाली उभा राहून ऐकायचा. आणि हा माणूस म्हणजे निकोल टेस्ला. एडिसनच्या बरोबर ज्यांनी काम केलं, आज अल्टरनेट करंटमध्ये ज्याचं नाव मोठं समजलं जातं. आईन्स्टाईन नंतर 21व्या शतकातला, आईन्स्टाईनला जेव्हा प्रश्न असा विचारला गेला होता की या शतकातील सगळ्यात बुद्धिमान वैज्ञानिक म्हणून मी तुमची मुलाखत घेतो, तेव्हा त्यानं सांगितलं होतं तुम्ही टेस्लाला कसे विसरला म्हणून. इतका आईन्स्टाईन टेस्लाला मानत होता. असा हा निकोल टेस्ला, सर्बियामध्ये जन्माला आलेला माणूस. 1891पर्यंत त्याच्या नावावर प्रचंड पेटंट्स होती आणि आर्क ट्रान्सफॉर्मर, त्याच्यानंतर वायरलेस कम्युनिकेशनमध्ये त्या काळामध्ये तो खूप पुढे होता. आत्ता जे ब्लूटूथ आपल्याला दिसते ते त्यांनी त्या काळी डेमॉन्स्ट्रेट करून ठेवलं होतं 100 वर्षापूर्वी. प्रचंड तल्लख माणूस. आणि याची आणि स्वामी विवेकानंदांची ओळख कशी झाली ती थोडंसं वेगळ्या प्रकारचं कथानक आहे. त्या काळामध्ये पॅरिसची एक अभिनेत्री होती, तिचं नाव सारा बर्नाट. या सारा बर्नाटचं काय वजन होतं, म्हणजे आज ज्याला आपण काय म्हणजे मायकेल जॅक्सन आणि अमुक म्हणतो, तीसुद्धा छोटी पडतील इतकं मोठं या बाईंचं नाव होतं. एक साधं त्याच्याबद्दल उदाहरण ऐकलं की लक्षात येईल की ती बाई किती मोठी होती. ती जेव्हा आपल्या कॉन्सर्ट देण्यासाठी परदेशामध्ये जात असे त्यावेळेला तिच्या कपड्यांचे 45 ट्रंक बरोबर जात असत.
250 शूज पर्सनल यूजचे. मग तो जो सेट असायचा, तो जो नाटक असायचं, त्याची ड्रेपरी म्हणून तिच्यासाठी एक जहाज लागायचं जायला. ज्या काळी $50 ही मोठी सॅलरी समजली जायची, त्या काळी $3.5 लाख एका टूरमध्ये मिळवून आणायची बाई. अर्थात तिची कर्ज पण काही $1,00,000 असायची. तिचं जीवनच सगळं वेगळं होतं. अशी ही सारा बर्नार्ड, आणि तिच्याबद्दल व्हिक्टर ह्युगो त्यांनी लिहून ठेवलं आहे, बर्नार्ड शॉ त्यांनी लिहून ठेवलं आहे. तिची अत्यंत उत्कृष्ट अभिनेत्री होती, आणि तिचा आवाज असं म्हणतात की तसा आवाज, सिल्वर स्ट्रिंग्ज असं म्हणायचे तिला, तसा आवाज परत झाला नाही, आणि हे स्वामीजींनी लिहून ठेवलं आहे. बाकीच्यांचं जाऊ दे. आता प्रश्न असा आला की स्वामीजींची आणि तिची भेट कुठं झाली. स्वामीजींना एकाने तिचा कार्यक्रम, आता ते कार्यक्रम बघायला साधी लोक जात नसत. $50 ज्या वेळेला पगार होता त्यावेळेला $40 हिचं सगळ्यात शेवटचं तिकीट होतं या बाईचं. आणि असं असताना तो कार्यक्रम बघायला गेले. अमेरिकेमध्ये फ्रेंच न समजणाऱ्या लोकांसमोर ती फ्रेंचमधनं कार्यक्रम करायचे तरी हाऊसफुल द्यायचे, इतकी तिची ताकद होती अभिनयाची. आणि असं असताना इझिएल नावाचं एक नाटक होतं, ते बुद्धावर नाटक होतं. त्याच्यासाठी त्यांनी गौतम बुद्धाचा अभ्यास केला, त्या काळच्या वेशभूषेचा अभ्यास केला. ती इतकी अभ्यासूबाई होती अभिनयाच्या दृष्टीने. एका नाटकामध्ये फक्त मृत्युमुखी पडल्यामुळे ती कॉफिनमध्ये जाते, असं असल्यामुळे तिने जवळजवळ 600-700 कॉफिन्स घेऊन त्यात झोपून तो अनुभव घेण्याचा प्रयत्न केला, ताकी तसा अभिनय व्हावा. अत्यंत उत्कृष्ट अभिनेत्री, अत्यंत उत्कृष्ट गाणारी. तिचा हा जेव्हा बुद्धाचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेला तिची नजर गाणं म्हणता म्हणता प्रेक्षागृहामध्ये गेली. स्वामीजी तिथं बसले होते आणि तिला तिथं बुद्धच दिसल्यासारखे दिसले. आता चकित होण्याची पाळी होती सारा बर्नार्डची. त्यांनी ताबडतोब कोणाला तरी बोलवलं मधल्या त्या इंटरव्ह्यूमध्ये, सांगितलं तिथं जो पगडी घालून बसलेला माणूस आहे तो कोण आहे. मग त्याने सांगितलं ते स्वामीजी आहेत. म्हणाले स्वामी विवेकानंद आहेत, कॅन आय मीट हिम. आता या सारा बर्नार्ड बाईला भेटण्यासाठी गमतीचा भाग सांगतो. इंग्लंडला तिने जेव्हा आपला कार्यक्रम केला तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये तिने एक अट घातली होती की मी जेव्हा गाईन तेव्हा इंग्लंडच्या राणीसकट सगळ्या राजदरबारातल्या लोकांनी आपल्या टोप्या खाली काढून ठेवल्या पाहिजेत. आणि ते मान्य केलं गेलं होतं, इतकं तिचं वजन होतं. कार्यक्रम झाल्यानंतर ती आपलं अभिवादन स्पष्ट कोणी मला बघू नये म्हणून पडदा लावून घ्यायची, आणि त्या पडद्यातून ती हात सगळ्यांना असं करायची, थँक्यू. इतकी ती स्वतःला मोठी समजत असायची. या बाईने विनंती केली स्वामी विवेकानंदांना जर भेटता आलं तर, कानंदा म्हणायची त्यांना, ते नाव मोठं होतं. स्वामीजी गेले, स्वामीजी तिला भेटले. काय म्हणून विचारलं असेल, काय बोलणं झालं याच्याबद्दल कुठं काय उल्लेख नाही आहे. गमतीचा भाग असा आहे, अशा बाईशी ज्यांची भेट झाली त्याच्याबद्दल सुद्धा स्वामीजी कुठं बोललेले नाहीत. हे सगळं बाहेरून आलेली माहिती आहे. हे झाल्यानंतर स्वामीजींना तिने सांगितलं की तुम्ही एक काम करा, 1-2 दिवसांनी मी माझ्या घरी एक पार्टी देणार आहे. आणि बर्नार्डबाईंची पार्टी म्हणजे ते वेगळंच प्रकरण होतं. स्वामीजी म्हणाले आता मी येऊन पाणी पिणार आहे, काय करणार मी तिथून. म्हणजे नाही स्वामीजी तुम्ही यायलाच हवं. तोपर्यंत न्यूयॉर्कमध्ये स्वामीजींना ओळखणारे सुद्धा प्रतिथयश लोक भरपूर होते, कारण लॉर्ड केल्विन त्यांना ओळखत होता. त्या पार्टीमध्ये गेलेले असताना या बाईंनी ओळख करून दिली. मी एका सायंटिस्टची ओळख करून देतो म्हणून सांगितलं, निकोल टेस्लाची ओळख करून दिली. ही पहिली स्वामीजींची आणि त्यांची भेट. आता गंमत अशी झाली, त्या पार्टीमध्ये सगळे छानछोकी लोक, श्रीमंत लोक राहिले. 2च माणसं, एक महासन्यासी आणि एक तो सायंटिस्ट निकोल टेस्ला. त्यामुळे दोघे एकत्र बसले. आता दोघांचा विषय काय, समान विषय पाहिजे. स्वामीजींना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये भयंकर ज्ञान होतं. स्वामीजींनी आणि त्यांनी दोघांनी मिळून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवर चर्चा चालू झाली. ही चर्चा तासभर होऊन पुढे गेली. चर्चेमध्ये असा विषय आला, विषय किती महत्त्वाचा होता पहा. स्वामीजींनी निकोल टेस्लाला विचारलं की तुम्ही आत्ता काय सायन्सच्या दृष्टीने विचार करत आहात. त्यांनी असं सांगितलं की मला अशी शक्यता वाटते की मी मॅथमॅटिकली म्हणजे गणिताच्या दृष्टीने मी हे सिद्ध करू शकतो की मॅटर आणि फोर्स किंवा एनर्जी ह्या इंटरचेंजेबल आहेत, असं माझं मत आहे. म्हणजे डोळ्याला जे परिमित दिसतं, जे घनीभूत किंवा द्रव्य अशा 3 स्टेटमध्ये दिसतं,
ते सगळंच्या सगळं एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकतं आणि एनर्जी त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकते. तर स्वामीजी म्हणाले अगदी बरोबर आहे. ते म्हणाले तुम्हाला कसं माहिती आहे अगदी बरोबर आहे. म्हणले हे असंच आहे, मी त्याच्याही पुढं सांगतो म्हणाले तुम्हाला. तुम्ही ज्याला मॅटर म्हणता ना त्याला आम्ही रई म्हणतो, आणि तुम्ही ज्याला एनर्जी म्हणता त्याला आम्ही प्राण म्हणतो. आणि रई आणि प्राणाचं काय नातं आहे हे पाहायचं असेल तर उपनिषदामध्ये सगळं सांगितलेलंच आहे म्हणा. इतकंच नव्हे तर हे रई आणि प्राण एकामेकामध्ये बदलतातच, एकत्र येतातच, आणि त्यांचं एकत्र येणं म्हणजेच जीवनाचं स्पंदन आहे. प्रकृतीचं तयार होणं म्हणजे रई आणि प्राणाचं एकत्र येणं. म्हणून जर रई एका विशिष्ट पद्धतीने पुढे गेली तर तिचा प्राणात रूपांतर होऊ शकतं. स्वामीजी म्हणून तर आपण जेवतो आणि त्याचा प्राण तयार होतो ना. जे जातं ते काय असतं, निघतं ते काय होतं, आणि हेच सगळे पिंडी ते ब्रह्मांडी आहे म्हणाले स्वामीजी. टेस्लाला एक एक गोष्टी ऐकून तो म्हणाला 1 मिनिट थांबा. मग याचा अर्थ असा आहे जर सगळंच असं असेल तर सगळं म्हणाले नाही 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 नाही, हे सगळं विश्वास नाही आहे, तयार झालेलं विश्वास आहे. तो म्हणाला 2 मिनिटं थांबा. तयार झालेलं म्हणजे न तयार झालेलं पण विश्वास असतंय म्हणाले. ते कसं काय? जे तयार व्हायचं ते अगोदर मनात असेल तर तयार होणार. आयडिया गिव्स बर्थ टू द थिंग. त्यामुळे कल्पना अगोदर असली पाहिजे. म्हणाला हे बरोबर आहे, लॉजिकल वाटतं एकदम. म्हणाला मग ते कुठं असते? म्हणाला ते जेव्हा व्यक्त होत नाही त्याला त्या अव्यक्त म्हणतात. अच्छा अच्छा, म्हणजे याचा अर्थ अव्यक्त असतं नंतर व्यक्त होतं? नाही नाही, नसतं काहीच. आता त्याला आणखीन कौतुक वाटायला लागलं की काहीच नाही. तो म्हणाला हे बघ, अव्यक्त पहिल्यांदा, व्यक्त नंतर, आणि व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही नसतात अशी एक अवस्था, असं कसं असू शकेल म्हणलं. साध्या म्हणाला ते बदल हा तुला माहिती आहे की नाही, न बदल हेही आपल्याला कळतं की नाही. तेव्हा जो काही बदल आहे, जो काही विकार आहे, जो काही जे काही बनतं होतं वगैरे, ते न होणार एक तत्व असलं तरच ते होईल ना. मग तुम्ही काय म्हणता त्या तत्वाला? ब्रह्म. त्यांनी लिहून घ्यायला सुरुवात केली, ब्रह्म. आणि गमतीचा भाग असा झाला की निकोल टेस्लाच्या नंतरच्या रिसर्च पेपर्समध्ये हे शब्द वारंवार यायला लागले. पुरुष, प्रकृती, ब्रह्म. आणि त्याला इतका मान होता की तो जिथं जिथं पेपर पब्लिश करायचा तर लोकांनी पत्र पाठवायला सुरुवात केली. सगळं समजली आहे ब्रह्म काय आहे. कारण ब्रह्माची संकल्पना निकोल टेस्लाला काही क्षणात समजली. अत्यंत तल्लख माणूस होता. मग शेवटी त्यांनी, तोपर्यंत पार्टी इकडे चालूच होती, स्वामीजींनी त्याला विचारलं तर तो म्हणला स्वामीजी एक काम करा, पुढच्या आठवड्याच्या शेवटी माझ्याकडे माझं निमंत्रण आहे, तुम्हाला या, मी हे मॅथमॅटिकली सिद्ध करून दाखवणार आहे. 1895ची गोष्ट आहे. स्वामीजी गेले. मॅथमॅटिकली निकोल टेस्ला हे सिद्ध करू शकला नाही. बरोबर तीच गोष्ट 10 वर्षानंतर आईन्स्टाईननी सिद्ध करून दाखवली. असं ह्या वेदांत वर्गामध्ये येणाऱ्या एका विद्यार्थ्याची ही कथा, निकोल टेस्ला. आणि स्वामीजींनी त्याच्याबद्दल कुठंही कोणत्याही प्रकारचा संदर्भ दिलेला नाही. नंतर जवळजवळ 4 वर्षांनी भारतामध्ये आपल्या शिष्याबरोबर बोलताना एका प्रवचनामध्ये उदाहरण म्हणून त्यांनी असं सांगितले की मी एका फार हुशार शास्त्रज्ञाला भेटलो होतो. मग लोकांनी विचार करायला सुरुवात केली, हा हुशार शास्त्रज्ञ कोण? असं केल्यानंतर निकोल टेस्लाचं नाव वगैरे नंतर आलं. तोपर्यंत स्वामीजी गेलेले होते. कोणत्याही कपर्दिक गोष्टीचा सुद्धा मला असा त्यांच्याकडे कुठं आपल्याला सापडत नाही. स्वामीजी हे त्यांनी जे वर्ग सुरू केले होते, हे वर्ग सुरू झाले. आणि हे वर्ग सुरू असताना स्वामीजींना बाहेरून निमंत्रणंसुद्धा यायला सुरू झाली होती लेक्चर्सना. आणि यांची 1.5 महिन्याची 2 महिन्याची लेक्चर्स झाली. तेवढ्यामध्ये ख्रिसमस आला. ख्रिसमसला स्वामीजींनी ब्रेक घेतला. त्या ओलिव्हच्या घरी 2 दिवस राहिले. त्याच्यानंतर रिगले मॅनॉर म्हणून जे होतं तिथं त्यांनी ख्रिसमस आणि 31 डिसेंबर जे काय असेल ते साजरं केलं. आणि तिकडून परत येताना स्वामीजींच्या मनामध्ये, तोपर्यंत स्वामीजींना पब्लिक लेक्चरचा उभग आलेला होता. त्यांनी त्या मेरी हेलला लिहिलेल्या एका पत्रात असं लिहिलं आहे की रिलिजन ऑल्सो इज अ कमॉडिटी विच शुड नॉट बी गिवन इन ओव्हर सप्लाय. त्यांनी असं लिहिलं आहे त्याच्यामध्ये. ते म्हणाले त्यामुळे मी आता असा विचार करतो की फारसं मी पब्लिक लेक्चर देणार नाही असं लिहिलं आहे. आणि नंतर आपल्याला असं लक्षात येते की त्याच्यानंतर ताबडतोब जानेवारीपासून स्वामीजींना भयंकर आमंत्रण यायला सुरुवात झालेली आहे. आणि मग स्वामीजींनी डेट्रॉईट, बोस्टन या ठिकाणी आपली आपली भाषणं द्यायला सुरुवात केलेली आहे. या भाषणामध्ये ज्या लोकांनी भाषणं किंवा प्रवचनं उपस्थिती लावली त्या सगळ्यांचा एकच प्रश्न, स्वामीजी बाकीचा वेळ काय करता तुम्ही?
तोपर्यंत स्वामीजींनी उत्तर द्यायच्या अगोदर बाकीचे वर्ग घेतात स्वामीजी, ताबडतोब सगळे वर्गाकडं. त्यामुळे वर्गाची संख्या वाढायला लागली. तर जागा इतकी मोठी फारशी नव्हती. मग स्वामीजी ज्या खोलीत राहायचे त्या खोलीतनं स्वामीजी पण उठले. ते काय असेल ते थोडंसंच होतं स्वामी सामान, ते हलवलं. तो कृपानंद तो वरच्या मजल्यावर जाऊन राहायला लागला. आता प्रश्न असा आला की एवढ्यात तरी सगळं बसलं पाहिजे. पण स्वामीजींची लेक्चर चालू असतानाच स्वामीजींना एक मोठं आमंत्रण आलं की स्वामीजी हे सगळं जे काय 500 400 200 चाललं आहे, माणसांची एवढी संख्या, तुमचं काय ते परवडत नाही. सकाळी येतात तो परत संध्याकाळी येतो, त्यांनी जागा घेतल्यामुळे नव्याला ऐकायला मिळत नाही. तिकडे वेदांत वर्गात हीच तक्रार होती. सकाळी वेदांत वर्गामध्ये जो आला तो सकाळी जागा मिळाल्यानंतर तो म्हणायचा संध्याकाळी ठेवा ना, आम्ही तिथे येतो. मग सकाळचे संध्याकाळी परत सांगणार आहेत स्वामीजी म्हणून सकाळची यायचे बंद करायचे नाहीत, ते परत संध्याकाळी यायचे. म्हणजे परिस्थिती परत तिथे तीच यायची. स्वामीजी म्हणाले मी बोलण्यापलीकडे काही करू शकत नाही. तुम्ही कुठं बसायचं काय करायचं हा काही याच्यामध्ये माझ्या हातात काही नाही आहे. आणि तोपर्यंत स्वामीजींचे काही शिष्य तयार झाले होते. त्यापैकी या मिस वाल्डोबाई ज्या होत्या अभयानंद त्या होत्या. त्याच्यानंतर हा कृपानंद होता. हळूहळू यांनी स्वतःचे राजयोगाचे वर्ग पण चालू केले. स्वामीजींना आनंद झाला. 1894 स्वामीजींनी वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्क म्हणून एक संस्था बनवली आणि तशीच ठेवून दिली होती. हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की संस्था बनवली पाहिजे. संस्थेबद्दल स्वामीजींनी फार छान एक पत्र लिहिले. ते म्हणाले संस्था म्हटली की तिच्यात कुजणं आलंच. कोणतीही संस्था जगामध्ये न कुजता राहिलेली नाही. आणि म्हणून वेदांत तरलाय त्याचं कारण एवढे काही वेदांत संस्थेवर उभा नाही आहे. जो धर्म संस्थेवर उभा राहतो ते म्हणतात बुद्ध धर्मासारखा मोठा धर्मसुद्धा केवळ संस्थेवर उभा राहिल्यानंतर गेला. म्हणून धर्मांचे 3 वेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. एक धर्म आपल्याला धर्म म्हणजे असं म्हणतात इट इज फूड फॉर सोल. आत्म्याचं किंवा मनाचं ते जेवण आहे, त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. ऐच्छिक असलं तरी आपल्याला ते लागतं. निधर्मी राहण्याची पूर्ण किंवा अधर्मी राहण्याची पूर्ण मुभा जरी असली तरी माणूस धार्मिक होतो. तेव्हा प्रश्न असा आहे की धर्म कोणत्या प्रकाराने आपल्यासमोर येतो. एक धर्म असा आपल्यासमोर येतो की एक ताट वाढलेलं असतं आणि त्याच्यात जे काय आहे तेवढंच खायचं. त्यानं ताट वाढून झालेलं आहे, त्यात पोळी असेल तर पोळी, पोळी नसेल तर पोळी नाही, अशा प्रकारचा एक धर्म असतो. एक बुफे धर्म असतो की लावून ठेवलेलं आहे, तुम्हाला आवडेल ते घ्या, पण या 15मधलं 5 किंवा 15 घ्या चालेल, 16 नाही त्याच्यामध्ये, कारण लावून ठेवलेलं आहे. आणि एक अला कार्ट नावाचा धर्म असतो. तुम्ही मागाल तसा धर्म, काय ऑर्डर द्याल तसा. हिंदू धर्म या धर्मामध्ये बसतो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. ज्याला जसा स्वधर्म आहे त्याप्रमाणे धर्म दिला जाईल, अशा पद्धतींच्या विचारांवर सनातन हिंदू धर्माची उभारणी झालेली आहे. म्हणून स्वामीजी म्हणायचे वेदांत हा सगळ्यांचा हक्क आहे. कुणी घ्यावं किती घ्यावं हा त्याचा प्रश्न आहे. सगळं लुटून नेलं तरी चालतंय. लुटून नेण्यासाठी इकडंच यायला पाहिजे असंही काही नाही आहे, तिकडंच जायला पाहिजे असंही काही नाही आहे, पूर्वमीमांसातलं काही झालं पाहिजे असंही काही नाही आहे. अरण्यकांचा आणि उपनिषदांचा अभ्यास झाला तरी पुष्कळ झालं. संहिता आणि ब्राह्मण जरी नाही पाहिलं तरी चालू शकतं वेदांमध्ये. आणि कोणत्या प्रकाराने तुम्ही जायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. जाणिवेची कक्षा परमेश्वराच्या पायापर्यंत जर विस्तारता आली, परमेश्वराच्या पायापर्यंत जर विस्तारता आली तर भक्तिमार्गातून तुम्ही पुढे जाऊ शकता. केवळ जाणिवेवर त्याला पकडू शकता. ज्ञानाचा सूर्यप्रकाश जर त्याच्या किरीटापर्यंत पोहोचत असेल तर ज्ञानमार्गाने जाऊ शकता. आणि माझ्या असण्यामध्येच परमेश्वर आहे अशी संभावना करून करत असलेलं प्रत्येक कर्म जर तसं करत असो तरी कर्मयुगाने तिथे पोचू शकता. आणि त्यांनी तयार केली सगळी सृष्टी एकदा मला व्यवस्थित बघू दे, म्हणजे त्याच्या रचनेमध्ये तो कुठं दडलाय हे मी पाहून घेईन. आणि तो दडलाय कुठे पाहून घेण्यासाठी माझं जे अस्त्र किंवा हत्यार आहे ते माझं मन आहे, त्या मनाला मला नियंत्रित करू दे असं म्हणणारा राजयोगी पण आहे. कुणी काय घ्यावं हा त्याचा प्रश्न. आणि 5वा योग असू शकत नाही, कारण हे सगळं उदाहरणांनी सिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारची योजना असताना सुद्धा स्वामीजींनी या आपल्या संघटनेला बांधण्यासाठी काहीतरी सुरुवात करावी असं त्यांच्या मनामध्ये आलं. ही अगोदर एक संस्था स्थापन करून ठेवली होती. 1895 त्यांनी त्या संस्थेचे काही पदाधिकारी नेमून दिले. त्या पदाधिकाऱ्यांमध्ये ही जवळजवळची मंडळी जी एवढी होती ती सगळी होती त्याच्यामध्ये.
हे सगळं चालू असताना स्वामीजींचं एक प्रवचन मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये आयोजित करण्यात आलं. हेतू एकच होता. त्या काळचं ते सगळ्यात मोठं स्टेडियम होतं. साधारण बॉक्सिंगचे बाउट्स अमुक तमुक असं ते अमेरिकेत तिथं चालायचं. पण त्याच ठिकाणी पहिल्यांदा या मॅडिसन स्क्वेअरमध्ये स्वामीजींचं प्रवचन झालं. 1800 लोक होते. 1800 लोकांच्या समोर स्वामीजींनी परत वेदांतच सांगितला, उपनिषदच सांगितली आणि सगळेच्या सगळे 2 तास आहे त्या जागी खिळून पिन ड्रॉप सायलेन्स. कारण पब्लिक ॲड्रेस सिस्टम नावाचं प्रकरण अजून अस्तित्वात यायचं होतं. असं असूनसुद्धा स्वामीजींचे प्रवचन ऐकून सगळ्यांचे त्या ठिकाणी कान तृप्त झाले. आणि स्वामीजींचं हे प्रवचन झाल्याबरोबर या प्रवचनामध्ये जे ऐकायला आले होते त्यात अनेक वेळा स्वामीजींना ऐकणारे पण होते, पहिल्यांदा ऐकणारे पण होते, त्यात जाणकारांचा गट होता, कुतूहल वाटणाऱ्यांचा गट होता, चर्चमधल्या फादर लोकांचा गट वेगळा होता. ते येताना जे आले होते त्या चर्चमधल्या फादर लोकांची डिनॉमिनेशन्स वेगळी वेगळी होती. कोण मेथॉडिस्ट होता, कोण प्रेस्बायटरियन होता, कोण इव्हँजेलिकल होता, पण सगळे एकत्र आलेले होते. आणि याच वेळेला जवळजवळ बहुतेक विद्यापीठांमधले तत्त्वज्ञानाशी संबंधित असणारे प्राध्यापक वगैरे सुद्धा सगळे तिथं आले होते. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की मागे एकदा स्वामीजींनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपलं प्रवचन दिलेलं होतं. आता मात्र सगळ्यांनी येऊन सांगितलं. आणि हे सांगायला आलेले जे होते ते तत्त्वज्ञानाच्या विभागाचे जे चेअर ज्याला म्हणतात, जे प्रोफेसरपेक्षाही थोडेसे सिनियर जे आहेत, त्या सगळ्यांनी विनंती केली की स्वामीजी, हा वेदांत विषय भारतामध्ये तो प्रवचनातही वापरला जातो, युनिव्हर्सिटीत काय करतात आम्हाला माहीत नाही. आमच्याकडे तत्त्वज्ञान युनिव्हर्सिटीत शिकवलं जातं आणि जे वापरायचं असतं ते कोण शिकवतं आम्हाला माहीत नाही. पण आता तुमचं तत्त्वज्ञान जगण्याचं एकच दिसतं आहे, तेव्हा तुम्ही आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये या आणि एक प्रवचन तुम्ही तिथे करा. स्वामीजींनी विनंती मान्य केली आणि त्याच्यानंतर स्वामीजींचं हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला हे झालेलं दिसतं, प्रवचन झालेलं दिसतं. आणि या प्रवचनामध्ये स्वामीजींनी जे काही शब्द मांडले तिथं, त्या प्रवचनाला हार्वर्ड लेक्चर या नावाने ते प्रसिद्ध आहे ते प्रवचन. आणि या प्रवचनामध्ये स्वामीजी हार्वर्ड लेक्चरला गेलेले असताना तुडुंब भरलेलं हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं सभागृह, सगळे जाणकार, सगळे त्यांच्या ओळखीचे जे युनिव्हर्सिटीत नव्हते ते सगळे आले होते. स्वामीजींनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हा एक पेपर जो आहे त्याच्यानंतर तो प्रसिद्ध झाला, वेदांत तत्त्वज्ञान म्हणजे नेमकं काय, हे स्वामीजींनी तिथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि स्वामीजींनी हे सांगत असताना स्वामीजींनी आपल्या गुरुबंधूंना काही पत्र लिहिलं, त्यात असं लिहिलं आहे, स्वामीजींनी कोणताही नवा वेदांत सांगितलेला नाही, वेदांत जुनाच आहे. स्वामीजींची पद्धत सांगण्याची जी होती ती मात्र अत्यंत वेगळी होती. स्वामीजींना काही भाष्य वाचत असताना असं लक्षात आलं की या भाष्यांमध्ये शब्द जे आहेत ते फार किचकट होऊन बसलेले आहेत. स्वामीजींच्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे वर्ड्स हॅव बिकम टॉर्च्युअस असं स्वामीजींनी वापरले. अँड नॉट ओन्ली दॅट, वर्ड्स आर एनक्रस्टेड, त्याच्यावर पुटं चढलेली आहेत. तेव्हा ती झाडून साफ करून त्याचं जो ट्विस्ट आहे तो काढून त्याला सरळ करणे, या एका कारणासाठी स्वामीजींनी बऱ्याच वेळेला समाधीमध्ये जाऊन भाष्यांचा अभ्यास केलेला आहे. ओंकाराचा अर्थ नेमका, प्रणवाचा काय, याची बौद्धिक चर्चा कितीही होऊ शकते, पण ओंकार जिथून निघतो तिथं पोचून ओंकाराचा अर्थ समजावून घेणे आणि मग तो शब्दबद्ध करणे, एवढं मोठं अवघड काम स्वामीजी करत असत. आणि म्हणून स्वामीजींनी पूर्ण वेदांत जो बाहेर आणला तो त्या पद्धतीने आणला. आणि म्हणून या हार्वर्ड लेक्चरचं वैशिष्ट्य असं आहे, तर हे जे प्रवचन होतं ते तर फार महत्त्वाचं आहेच वेदांतासाठी, पण या प्रवचनानंतर झालेली जी प्रश्नोत्तर आहेत ती फार लक्षात घेण्यासारखी आहेत. एक 2-3 त्यातली आपण बघणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आपण करत असलेल्या साधनेशी, अभ्यासाशी त्याचा संबंध आहे आणि स्वामीजी काय वेगळ्या पद्धतीने विचार करतात हे आपल्याला इथे कळू शकतं. स्वामीजींना तिथे विचारण्यात आलेले प्रश्न कसे आहेत पहा. एक तर पहिली गोष्ट अशी झाली की ते भाषण संपलं, प्रवचन संपलं, हेड ऑफ डिपार्टमेंट उठले आणि त्यांनी तिथंच डिक्लेअर करून टाकलं की वी आर इगरली ऑफरिंग चेअर ऑफ इमेरिटस प्रोफेसर टू स्वामी विवेकानंद ॲज अ चेअर ऑफ ईस्टर्न फिलॉसॉफी.
आणि म्हणून त्यांनी स्वामीजींच्याकडे बघितलं. स्वामीजी आपल्या जागेवरून उठले, सगळ्यांना वाटलं अभिवादन करतायत, आता बहुतेक स्वीकार करतील. स्वामीजी म्हणाले, आय एम सो सॉरी, माय नेम इज संन्यासी अँड संन्यासी इज नॉट सपोज टू कीप एनिथिंग विथ हिम, सो आय कॅनॉट कीप दिस पोस्ट ऑल्सो. असं होऊन सुद्धा नंतर परत एकदा पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीने परत एकदा त्यांना प्रोफेसरची दिली होती. तिथेही सुद्धा स्वामींनी सांगितले की माझा आणि प्रोफेसरशिपचा काही संबंध असू शकत नाही. आता इथे जे प्रश्न विचारले गेले त्यातले काही प्रश्न खूप चांगले आहेत. पहिलाच प्रश्न असा विचारला गेला, त्यावेळेला डार्विनचं नाव खूप मोठं होतं. उत्क्रांती किंवा इव्होल्युशनसाठी डार्विनवर सगळे फिदा होते त्यावेळेला. स्वामीजींना विचारलं की डार्विननी एवढं इव्होल्युशनचा मोठा सिद्धांत मांडला आहे, तुमचं काय मत आहे? स्वामीजी म्हणाले, हा खूप जुना सिद्धांत आहे. म्हणजे ते म्हणाले, सांख्य तत्त्वज्ञानामध्ये पातंजलींनी वगैरे हे सगळं सांगून ठेवलेलं आहे. आणि मग स्वामीजींनी त्यावेळेला जे सांगितलं ते असं सांगितलं, जात्यांतर परिणाम हा प्रकृत्या पुरात, स्पेसीज ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, त्या स्पेसीजमध्ये फरक पडत असतो आणि हे फरक पडणं हे प्रकृतीचा खेळ आहे. उत्क्रांती ज्याला तुम्ही म्हणता हा प्रकृतीचा खेळच आहे. तुम्ही थांबवूही शकत नाही, तुम्ही सांगूही शकत नाही, कारण प्रकृती आपल्या पद्धतीने जात्यांतर परिणामतः करतच असते. प्रश्न फक्त एवढाच आहे, आम्ही उत्क्रांती मांडतो, तुम्ही उत्क्रांती मांडता, फक्त फरक काय आहे त्याने सांगितलं, द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात तशी उत्क्रांती होत नाही. डार्विननी जसं सांगितलं, डार्विननी उत्क्रांती सांगितली इथंपर्यंत ठीक आहे, कशा पद्धतीने का होते सांगितली इथं चूक आहे. आणि मग स्वामीजी असं म्हणतात, निमित्त प्रयोजकम प्रकृतीनाम वर्णभेदास्तु तथा क्षेत्रिकवत. त्याचं एक्सप्लेनेशन स्वामीजींनी दिलं तिथे. ते असं म्हणाले की एखादा शेतकरी जर शेताला पाणी द्यायचं असेल तर, आणि बाजूला ओढा वाहत असेल, तर त्याच्या शेतामध्ये पाणी न येण्याचं कारण म्हणजे तिथे कसा बांध आहे. तो तेवढा बांध काढून टाकला की ते पाणी आत शिरतं. त्यामुळे त्यांनी पाण्यासाठी काही करायचं नसतं, त्यांनी फक्त बांध काढायचा असतो. हे बांध काढणं म्हणजेच बंध काढणं. जो जीव आपला बंध काढतो तितका तो पुढं जातो, तितकं पाणी आत येतं. पाणी म्हणजे चैतन्य, शेत म्हणजे क्षेत्र. या क्षेत्रामध्ये तो क्षेत्रज्ञ केवढा येतो त्याच्यावर त्याची उत्क्रांती अवलंबून असते. जर पाण्याने पूर्ण क्षेत्र भिजलेलं असेल तर क्षेत्रज्ञ सगळीकडे आला असं समजायचं हरकत नाही. आणि म्हणून स्वामीजी म्हणाले की प्राणी जेव्हा आपल्यामध्ये असणारे बंध किंवा ऑब्स्टॅकल्स, वेन दे रिमूव्ह इट, अँड ॲनिमल प्रोग्रेसेस टू ह्युमन बिईंग. पण अजूनही त्याला बंध असतात. जेव्हा आपले हे बंध मनुष्य काढून टाकतो तेव्हा परत एकदा ते पाणी म्हणजे चैतन्य पूर्ण खळखळाटाने वाहायला लागतं, तेव्हा त्याचा देव होतो. याला आम्ही उत्क्रांती समजतो, असं स्वामीजींनी उत्क्रांतीची व्याख्या सांगितली. हुशार लोक बसलेली होती तिथे. तेवढ्यात म्हणाले, मग असं जर सगळं असेल तर मग हे इथिक्स अँड एटिकेट्स वगैरे असं सगळं कशाचं काय कारण आहे? सभ्यपणाने वागावं, अमुक करावं, येईल ना पाणी केव्हा यायचं तेव्हा, चैतन्य केव्हा? स्वामीजींनी त्याचं उत्तर फार सुंदर दिलेलं आहे. स्वामीजी असं म्हणतात, माणसाचं देवत्व, divinity in human being is not to be brought about. It already exists. It needs to be expressed. The process of expression of divinity in human being is civilization. संस्कृतीची व्याख्या केली स्वामीजींनी. माणसातलं देवपण प्रदर्शित करणे म्हणजे संस्कृती. आणि हे करण्यासाठी स्वामीजी असं म्हणतात की हे करण्यासाठी जी मेहनत करावी लागते त्या मेहनतीला इथिक्स म्हणतात. तुमच्याकडे इथिक्स म्हणतात, आमच्याकडे चित्तशुद्धी म्हणतात. बांध काढणे म्हणजे चित्तशुद्धी करणे, आणि आलेलं पाणी निखळपणे वाहू देणं म्हणजे ध्यान करणं किंवा उपासना करणं. या दोन गोष्टी झाल्यानंतर ती व्यक्ती मनुष्य न उरता ती देवत्वाला पोहोचते, असं स्वामीजींनी तिथे दिलेली उत्तर आहेत. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितले की मशीन डज नॉट सॉल्व द पॉवर्टी क्वेश्चन. एका माणसाने विचारलं, तुमच्याकडे केवढी गरिबी आहे बघा, आमच्याकडे एवढं आम्ही सुधारलो. स्वामीजींचं उत्तर पहा कसं आहे, मशीन डज नॉट सॉल्व द पॉवर्टी क्वेश्चन, दे सिम्पली मेक मॅन स्ट्रगल फॉर मोर. प्रत्येक माणसाने
विज्ञानातून लावलेला शोध हा त्याच्या परत बंधनालाच कारणीभूत ठरतो, असं त्यांचं मत आहे. याची जी उत्तरं द्यायचं स्वामीजींचं जेव्हा चाललं होतं तेव्हा एकाने असं विचारलं, मायेवर आलं ते. हा मायावाद वेदांताचा खास वाद आहे. कोणत्याही तत्त्वज्ञानामध्ये मायावाद दिसत नाही आणि हा मायावाद सांगणंही अवघड आहे. आपल्याला संकल्पना मायेची अशी आहे की ती मायावी आहे, ती खोटी आहे, अमुक आहे, पण हे सगळे शब्दार्थ आहेत. लक्षणार्थाच्या दृष्टीने माया नेमकी काय आहे? स्वामीजींनी आपल्या वेदांताच्या परिभाषेमध्ये सांगताना जेव्हा मायेचं वर्णन केलं तेव्हा एका अत्यंत तल्लख प्रोफेसरनी विचारलं की मायेचं कारण काय? मायेचं कारण काय? स्वामीजींचं उत्तर आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे. व्हाय कॅनॉट बी आस्क्ड बियॉन्ड द लिमिट ऑफ कॉझेशन. मायेत राहून माया का विचारता येईल? मायेच्या बाहेर राहून, कारण मायेच्या बाहेर कारण नाही आहे. इथे कारण आणि कार्य आहे, त्यामुळं कार्यातच विचारू शकतो कारण काय, पण कारणाचं कारण काय हे विचारता येत नाही. म्हणून मायेच्या परिसीमेत बद्ध असताना मायेला मायेचं काय कारण हे विचारता येणार नाही, म्हणून मायेचं कारण सांगता येणार नाही. म्हणून माया अनिर्वचनीय आहे असं म्हणण्याचं कारण स्वामीजींची सांगण्याची पद्धत कशी आहे पहा. मायेच्या सर्कम्फरन्समध्ये जे जे काही घडतं त्याला माईक कारण देता येतं, पण मायेलाच कारण काय विचारायचं झालं तर मायेच्या पलीकडे जावं लागेल. मायेच्या पलीकडे गेलं की कारण आणि कार्य नाही आहे. म्हणजे एका अर्थाने मायेला कारण नाही, पण नाही म्हणावं तर माया अस्तित्वात आहे. आणि मग याचमुळं पुढचा प्रश्न विचारला गेला आहे की असं जर असेल तर मग आम्ही जो देव देव म्हणतो तो मायेतलाच आहे ना. मग जर मायेतलाच देव आहे आणि ही मायाच आहे, मग पर्सनल गॉड ज्याला म्हणतो आपण त्याचं काय करायचं? स्वामीजींनी उत्तर फार छान दिलेलं आहे. येस, बट पर्सनल गॉड इज सेम ॲज ॲब्सोल्यूट सीन थ्रू द माया. मायेमध्ये असणारं परमेश्वराचं अस्तित्व आणि मायेच्या पडद्यानंतरचं असणारं ब्रह्माचं अस्तित्व या दोन्हीत फरक नाही, असं स्वामीजींनी सांगितलेलं आहे. पुढं स्वामीजी म्हणतात की आपला जो वेदांत आहे तो केवळ ब्रह्मावर द्वैत मानत नाही, अद्वैतावर विश्वास ठेवतो. असं का? स्वामीजींचं वाक्य काय पहा. वननेस इज कॉन्स्टिट्युशनल नेसेसिटी ऑफ द सोल. एक असणं ही आत्म्याची गरज आहे. माया इज व्हेरिएशन, येट माया एक्झिबिट्स टेंडन्सी टू बिकम वन. ती एकाच वेळेला बहुप्रसवा आहे आणि त्याच वेळा ती एकत्वाकडे पण जात असते. आणि असं असल्यामुळे रिअल इंडिव्हिज्युअल इज ॲब्सोल्यूट, पर्सनलायझेशन इज माया, स्ट्रगल टू फाइंड वननेस इज इथिक्स अँड मोरॅलिटी. सो वी मस्ट प्रॅक्टिस इथिक्स अँड मोरॅलिटी विच इज कॉल्ड चित्तशुद्धी. स्वामीजींची उत्तरं किती स्पष्ट आहेत पहा. आणि हे झाल्यानंतर अमेरिकेची न्यूजपेपर्स आपण मागे पाहिलं किती भयंकर टीका त्यांच्यावर, प्रवाद लादले गेले, नको नको ते आरोप झाले. आता मात्र परिस्थिती अशी नव्हती. आत्ता अमेरिकेच्या वर्तमानपत्रांमध्ये स्वामीजींचं कौतुक व्हायला लागलं. न्यूयॉर्क हेराल्डमध्ये, स्टँडर्डमध्ये त्यांची बातम्या यायला लागल्या. आणि ह्या जेव्हा बातम्या यायला लागल्या त्यावेळेला कृपानंद महाराजांनी म्हणजे त्यांच्या लँड्सबर्गनी लिहिलेलं एक स्वामीजींच्याबद्दल असं लिहिलं आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की स्वामीजींची जे आता कौतुक चाललं आहे ते कितपत कौतुक झालं आहे तर स्वामीजींनी वेदांत न्यूयॉर्कमध्ये इतका पसरवलेला आहे की आता ब्रह्म पुरुष वगैरे हे शब्दकोशापेक्षा सुद्धा सोपे वाटायला लागलेत लोकांना, असं त्यांनी लिहिलं आहे. इतकंच नव्हे, पुढं त्याने असं लिहिलं आहे, भारताला इशारा दिलेला आहे, इंडिया बिवेअर बिकॉज स्वामी विवेकानंद मे बी क्लेम्ड बाय समबडी एल्स. You may find his name in Encyclopedia of America as a citizen of America. Be careful. You know ओमर नावाचा एक काय म्हणतो त्याला आपण, आपल्याकडे वाल्मिकी कसे आहेत तसा ग्रीक साहित्यामध्ये इलियड आणि ओडेसी ही दोन महाकाव्य लिहिणारा एक अंधकवी होऊन गेला. 2ऱ्या शतकामध्ये होता तो, इसवी सनापूर्वी. त्याचं नाव ओमर, HOMER. गमतीचा भाग असा होता, त्यांनी जेव्हा लिहिलं तोपर्यंत सगळं ठीक होतं, पण लिहिल्यानंतर तो जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा 7 गावं जी त्यावेळची होती, ग्रीक सिव्हिलायझेशनमधले 7 शहरं होती, त्यातल्या प्रत्येकाने सांगितलं तो आमच्या गावचा म्हणून. आणि इथं कृपानंद महाराज म्हणतात, लाईक ओमर
देर विल बी मोर दॅन 7 countries क्लेमिंग स्वामी विवेकानंदा, सो बी अवेअर अँड कॉल हिम बॅक ॲज अर्ली ॲज पॉसिबल. असं कृपानंदाने लिहिलं. इतकं स्वामीजींचं कौतुक तिथे वाढत चाललं होतं. हे सगळं त्यांनी 3 महिने केलं. तोपर्यंत अर्जंट कॉल्स परत परत यायला लागले इंग्लंडमधून, स्वामीजी कधी येणार. त्यामुळे स्वामीजींनी परत निर्णय घेतला की आता दुसरी ट्रिप इंग्लंडची करायला हरकत नाही, आणि म्हणून स्वामीजी दुसऱ्या ट्रिपला इंग्लंडला यायला निघाले. आता या पहिल्या ट्रिपमध्ये आणि दुसऱ्या ट्रिपमध्ये मात्र जमीन आसमानाचा फरक होता. त्याचा फरक असा होता, एकतर लंडन तयार होतं स्वामीजींना स्वीकारायला, कारण स्वामीजींनी खळबळ माजून दिली होती गेल्या याच्यामध्ये. तिथे आता कार्य करायचं म्हणून त्यांनी पहिल्यांदा आपल्या एका गुरुबंधूला बोलून घेतलं. शारदानंद महाराज मुंबईहून निघून लंडनला पोहोचलेले होते. गमतीचा भाग म्हणजे त्यांचा स्वतःचा भाऊ महेंद्रनाथ दत्त तो उच्च शिक्षणासाठी लंडनला पोहोचलेला होता, आणि स्वामीजी इकडून अमेरिकेहून तिकडे जायला निघाले. त्यामुळे स्वामीजी तिथून उतरले आणि हे सरळ स्टर्डीच्या घरी गेले. घरी जाऊन पाहतात तो समोर पहिल्यांदा 6 वर्षानंतर पहिला गुरुबंधू भेटला, शारदानंद महाराज. आणि महेंद्रनाथ दत्तसुद्धा केवळ हा 6 वर्षानंतर, त्याच्याही पूर्वी महेंद्रनाथ दत्त भेटले. लहान होते जेव्हा घरातून बाहेर गेले त्यावेळेला. आता कॉलेज शिकायला आलेला तरुण युवक. स्वामीजी तिथे आले, सगळे एकमेकांना भेटले. आणि तिथे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामीजींनी पहिलाच प्रश्न विचारला कोणाला, महेंद्रनाथांना. पुस्तक आणले का म्हणाले. वाचस्पती अभिधान नावाचा एन्सायक्लोपीडिया ऑफ संस्कृत म्हणून आहे. ते पुस्तकसुद्धा मी कुठं पाहिलेलं नाही आहे. त्याचं नाव वाचस्पती अभिधान असं आहे. ते पुस्तक स्वामीजींना पाहिजे असल्यामुळं अमेरिकेतून पत्र पाठवून महेंद्रला सांगितलं की येताना 2 गोष्टी आणायच्या, मिरच्या आणि हे वाचस्पती अभिधान. त्यामुळे लोणच्याची बाटली, स्वामीजी पुष्कळ लोणच्याची बाटली मांडीवर घेऊन बसायचे फुटू नये म्हणून. म्हणजे अद्वैत वेदांती माणूस, आपल्या ज्या संकल्पना आहेत स्वामीजींच्याबद्दल त्या स्वामीजी कशा तोडतात हे बघण्यासारखं आहे. असे हे तिघे मंडळी पहिल्यांदा एकत्र आले. खूप गप्पा सुरू झाल्या स्वामीजींच्या पूर्व आयुष्यामधल्या, म्हणजे त्यांचे जे गुरुबंधू होते त्यांच्याबद्दलच्या सगळ्या गप्पा वगैरे चालू झाल्या. पहिली गोष्ट जी जाणवली कोणाला, शारदानंदांना आणि महेंद्रनाथांना, की स्वामीजी बदललेले आहेत. घरातून निघालेला हा नरेंद्र नव्हे. आणि शारदानंद म्हणाले की हा नरेंद्र नाही आहे. स्वामीजी दिसायला बदललेले होते त्यांच्या दृष्टीने. स्वामीजीच्या अंगावर साधारण सोन्याची यावी अशी झळाळी दिसायची. स्वामीजीच्या चेहऱ्यावर बऱ्याच जणांना, त्यांच्या शिष्यांचं वर्णन जर स्वामीजींचं पहिल्या भेटीचं वाचलं तर बऱ्याच जणांनी लिहिलं आहे की स्वामीजी हॅड अ गोल्डन ह्यू. आणि असं आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं संत लोकांच्या बाबतीत, कारण त्यांच्या चेहरेपट्टीमध्ये झालेला जो बदल आहे तो बदल हा त्यांच्या देहाभिमान निरत्वानी झालेला असतो. अशा पद्धतीचं. आणि दुसरी गोष्ट, स्वामीजींच्या आवाजामध्ये झालेला बदल त्या दोघांनाही लक्षात आला. एक वेगळ्या प्रकारचा आवाज स्वामीजींच्याकडे आलेला आहे असं त्यांच्या लक्षात आलं. हे स्वामीजींच्या बरोबर राहत असताना स्वामीजी विचारायला सुरुवात केली स्वामीजींनी की काय काय कुठं आहेत आपले गुरुबंधू. यांनी आपलं सुरू केलं. त्याच्यावर भांडण झालं, तो त्याच्यावर भांडला, तो तिकडे गेला, इकडं. आणि सगळेच्या सगळे ईश्वरकोटीतले होते बरं का. हे सगळं ऐकल्यानंतर स्वामीजींना खरं म्हणजे वाईट वाटायला पाहिजे होतं, पण ते म्हणाले तसं नाही, तुम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. रामकृष्णांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे खूप कार्य करायचं आहे. आणि खूप कार्य करायचं सांगत असताना हे त्या स्टर्डीच्या घरी राहत होते. 1 आठवडा तिथं राहिले. आणि त्याच्यानंतर हे मुलरबाईंच्या घरी एक मेडियन म्हणून एक छोटंसं खेडं होतं. त्या खेड्यामध्ये सुट्टीसाठी म्हणून थोडंसं तब्येत ठीक व्हावी म्हणून स्वामीजी गेले. जाताना बरोबर या दोघांना घेऊन गेले. आणि तिथे राहिले असताना त्या बाईंना म्हणाले की मला खूप काम करायचं आहे. त्या मुलरबाई त्या स्वामीजींच्या भक्तच होत्या, पण त्या म्हणाल्या स्वामीजी किती काम करणार, त्याला कुठेतरी मर्यादाही असली पाहिजे, काम काय असं चालू शकत नाही. आणि असं बोलत असतानाच एकदम स्वामीजी कुठल्या तरी वेगळ्या प्रतलामध्ये गेले. महेंद्रनाथ त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. शारदानंद बसले होते आणि स्वामीजी बोलता बोलता म्हणायला लागले की नाही, माझ्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी कार्य करीत राहीन. माझ्या कार्याला मर्यादा असणार नाही. एक. दुसरी गोष्ट, संपूर्ण जग हलवून टाकेल किंवा संपूर्ण समाज उलथापालथ करेल अशा प्रकारचं काहीतरी आपल्याला करावं लागेल, मग वेदांत सगळीकडे पसरेल. आणि बोलता बोलता स्वामीजींनी 3रं वाक्य सांगितलं आहे, पटो किंवा न पटो मीच गेल्या जन्मी बुद्ध होतो.
हे वाक्य ऐकून शारदानंदांना भयंकर धक्का बसला की आपले गुरुबंधू असं, कारण त्यांना माहिती होतं नरेंद्र कोण आहेत, या तोंडातून असत्य कधीही येऊ शकणार नाही. मुलरबाईंना ती गंमत वाटली म्हणून त्याने विचारलं, ओ दॅट्स अ गुड जोक. ते म्हणाले, या समटाईम्स आय जोक. पण जे नोट करायचं ते शारदानंदांनी नोट करून ठेवलं होतं. आणि मग यानंतर स्वामीजी आपले आता तिथले वर्ग घ्यायचे यासाठी सेंट जॉर्जेस रोड या ठिकाणी त्यांचे वर्ग चालू झाले. या वर्गाला लोकांनी या पद्धतीने तयारी केली होती. या मुलरबाईंनी जे घर घेतलं होतं भाड्याने, या मुलरबाई भयंकर श्रीमंत होत्या. या मुलरबाईंनी जे घर घेतलं होतं त्या घरामध्ये 3 मजले होते. ग्राउंड फ्लोअरला स्वामीजी राहत असत. दुसऱ्या मजलावर साधारण 200 माणसं बसतील एवढा मोठा हॉल होता. त्याच्याच बाजूला एक खोली होती, तिथं स्वामीजी राहायचे दुसऱ्या मजल्यावर. आणि त्याच्या एका बाजूला या मुलरबाई राहायच्या. म्हणजे 2 खोल्या आणि मध्ये मोठा हॉल असं होतं. तिसऱ्या मजल्यावर शारदानंद आणि भूपेंद्रनाथ एकत्र राहायचे. आणि चौथ्या मजल्यावर जेमतेम डोकं लागेल असं साधारण छोटंसं ॲटिक होतं, त्याला गॅरेट म्हणतात. तिथे हा गुडविन राहायचा आणि तिथं भयंकर माशा वगैरे होत्या. पण या माणसाला काही त्याचा परिणाम व्हायचा नाही. त्याचं म्हणणं एकच होतं, स्वामीजी जिथं आहेत तिथं. म्हणून तो तिथून स्टेनो झालेला माणूस इकडे आला. आणि असं इथं झाल्यानंतर तोपर्यंत भगिनी निवेदिता तर वाटच बघत होत्या, या कधी येतात. असे स्वामीजींचे जितके जुने शिष्य होते ते सगळेचे सगळे शिष्य तिथं हळूहळू वर्गाला एकत्र व्हायला लागले. इथं स्वामीजींनी आपले वर्ग चालू केले. वर्ग चालू केल्यानंतर स्वामीजींच्या वर्गामध्ये या जोसेफियन मॅक्लिओड आणि त्यांची बहीण, या जोसेफियन मॅक्लिओड कोण, या मूळच्या अमेरिकेतल्या. या बाई वेगळ्याच होत्या. या बाईंची गुरुभक्ती पाहण्यासारखी होती. एकतर या बाई जवळजवळ 6 फूट, पावणे 6 फूट उंच होत्या. त्यामुळे कोणी म्हणालं ना की तुम्ही विवेकानंदांचे शिष्या बोलायचं नाही, आय एम हिज फ्रेंड असं त्या नेहमी म्हणे. शेवटपर्यंत त्यांनी स्वतःला फ्रेंडच म्हणून घेतलं. आणि स्वामीजींच्या सेवेमध्ये याच त्या बाई ज्यांनी भगवद्गीता मुखोद्गत केलेली होती, या स्वामी विवेकानंदांच्या प्रत्येक प्रवचनाला हजर राहिल्या. आणि सहज एकदा स्वामीजींना विचारलं, स्वामीजी व्हॉट शुड आय डू फॉर यू. आणि पटदिशी स्वामीजींनी उत्तर दिलं, प्लीज लव्ह माय कंट्री इंडिया. आणि या बाईंनी ते खरोखर सिरियसली घेतलं. आणि त्यानंतर त्या बाई, जेव्हा त्या बाईंना एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की माझ्या भारतामध्ये गरिबी आहे, गलिच्छ देश आहे, घाण आहे, आजार आहे, अमुक आहे तमुक आहे, तरीसुद्धा या बाईंनी केवळ स्वामीजींनी सांगितलं म्हणून या बाईंनी आपलं पूर्ण आयुष्य नंतर भारतामध्ये व्यतीत केलं. इतकंच नव्हे तर कलकत्त्याच्या वेगळ्या वेगळ्या रस्त्यांवर ही बाई अनवाणीसुद्धा हिंडायची. प्रचंड मोठी बाई होती. या बाईची ओळख ब्रिटिश राजघराण्यापर्यंत होती. या बाईला जवळजवळ गव्हर्नर जनरल त्यावेळचे ओळखत होते. आणि केवळ या बाईमुळं बेलूर मठावर एकेकाळी गुप्तहेरगिरीचा आरोप आला होता आणि संपूर्ण मठ उद्ध्वस्त करणार होतं ब्रिटिश गव्हर्नमेंट. त्यावेळेला या बाईंनी थांबवून ठेवलं. या बाईंनी अल्मोड्यामध्ये 20 एकर जागा घेऊन दिली जिथं आज रामकृष्ण मिशन आहे. या बाईंनी बिहारमध्ये 20 एकर जागा घेऊन रामकृष्ण मिशनचं सेंटर सुरू केलं. या बाईंनी प्रचंड मदत पैशांची सगळीकडे केलेली आहे. या बाईंनी बंगालमध्ये त्या काळी केवळ एक प्रदेश होता जिथं मलेरिया आला नाही, कारण या बाईंनी तिथे पाण्याची व्यवस्था केली. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या बाई इजिप्तला जाऊन इजिप्तमधल्या सगळ्यात मोठ्या इंजिनियरला घेऊन आल्या. आपल्या खर्चाने बंगालचा पाण्याचा पुरवठा त्यांनी करून घेतला. महात्मा गांधी, सरोजिनी नायडू वैयक्तिक सल्लामसलत करत इतकी ती मोठी बाई होती, जोसेफाईन मॅक्लिओड. आणि ती एकच म्हणायची, या संपूर्ण आयुष्यामध्ये मी असा युगपुरुष कुठंही बघितलेला नाही. भयंकर स्वामीजींच्यावर त्यांची भक्ती होती. आणि या बाई आणि त्यांची बहीण ह्या दोघी तिथे ऐकायला होत्या. हे लग्न झालेले मिस्टर अँड मिसेस लेगेट त्याही तिथं या कार्यक्रमाला हजर होते. त्याच्यानंतर कोण कोण येत होतं, एक बाई यायच्या. त्या येताना आपलं कुत्रं घेऊन यायचे छोटंसं. ते आणल्यानंतर कुत्रं बांधायचे आणि त्या थांबायचे तिथे. त्यांच्यावर त्यांचे मिस्टर यायचे. आणि हे दोघं फक्त प्रवचन ऐकायला म्हणून यायला लागले. एक ऐकायचं म्हणून येत होते. मग 2, मग 3, मग 4, मग 5, मग 6 असं करत 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 या दोघांनी, नवरा बायकोंनी स्वामीजींना विचारलं की स्वामीजी काय केलं पाहिजे आम्ही. ते म्हणाले काय हवं आहे तुम्हाला. ते म्हणाले स्वामीजी काय हवं आहे तुम्हीच सांगितलं आहे, मुक्ती हवी, अजून काय नको आहे. ते म्हणाले जमेल तुम्हाला. म्हणाले स्वामीजी तुम्ही सांगाल ते करण्याची तयारी आहे.
हा गृहस्थ म्हणजे ब्रिटिश आर्मीमधून रिटायर झालेला कॅप्टन सेवियर असं त्यांचं नाव होतं. आणि मिसेस सेवियर या त्यांच्या पत्नी, या दोघांनी स्वामीजींची रीतसर दीक्षा घेतली. हेच दोघं स्वामीजींना नंतर स्वित्झर्लंडला घेऊन गेले. आणि स्वित्झर्लंडच्या प्रवासामध्ये स्वामीजींनी जेव्हा आल्प्स पर्वत बघितला तेव्हा त्यांना हिमालयाची आठवण झाली आणि म्हणाले, या निसर्गरम्य वातावरणामध्ये एक मठ असावा, ज्या मठामध्ये कोणतीही मूर्ती नसावी, केवळ ध्यानामध्ये पुरुषांनी बसावं, ध्यानामध्ये स्त्रियांनी बसावं, ध्यानामध्ये त्या ध्येयाचा अनुभव घ्यावा आणि असंच नीरव शांततेमध्ये त्या ब्रह्माशी एकरूप होऊन जावं. ही स्वामीजींची इच्छा नंतर भारतामध्ये पूर्ण करणारे हे सेवियर पती पत्नी या दोघांनी मिळून स्वतः अल्मोड्याच्या कमिशनरना भेटून या मायावती, आणि तो आश्रम आजसुद्धा जाऊन पाहण्यासारखा मी पाहिलेला आहे, त्या मायावती या जागी तो आश्रम काढला. मी 100 वर्षानंतर पाहिला. 100 वर्षापूर्वी तो किती आकर्षक असेल हे सांगण्यासारखं आहे. या बाईंचं कौतुक म्हणजे तिथे गेल्यानंतर 1 वर्षाभरातच कॅप्टन सेवियर वारले. या बाई तिथे शेवटपर्यंत राहिल्या. 1940 नंतरसुद्धा त्या जिवंत होत्या. त्यांनी स्वामीजींच्या प्रबुद्ध भारत या प्रकाशनासाठी मदत केली आणि स्वामी स्वरूपानंद तिथं होते. स्वामी स्वरूपानंदांची ध्यानाची जागा तिथं अजूनही ठेवलेली आहे. आत्ता ठेवलेली त्यांची ध्यानाची जागा 6-7 नंतर आपण जायचं म्हटलं तर भीती वाटते. स्वामी स्वरूपानंद तिथे रात्री 12 नंतर पहाटे 5 पर्यंत ध्यान करत असत. त्या ध्यानामध्ये बऱ्याच वेळेला वाघ येत असे. त्या वाघाचे पंजे या सेवियरबाईंनी बघितल्यामुळे स्वामी विवेकानंदांच्याकडे पत्र पाठवून तक्रार केली होती की याला सांगा असं करू नको, कारण शेवटी वाघाला कळत नाही ध्यान करतोस की नाही. कोणाचे कसे प्रश्न आहेत पहा. एक ध्यानाशिवाय राहत नाही. आणि वय किती होतं स्वरूपानंदांचं? 21 वर्ष. 24व्या वर्षी गेले ते. अशा या सेवियर पती पत्नी या कार्यक्रमाला इथे जे दुसऱ्यांदा त्यांची जी प्रवचन झाली त्यावेळेला येत होत्या. एक बाई येत होत्या, वृद्ध बाई असायच्या. त्या सिडनीहॅम नावाच्या जागेपासून येत होत्या. ती सिडनीहॅम जागा जवळजवळ 3 तास दूर होती. ही ठीक आहे, कोणीतरी येत असेल 3 तास. बाईंचं वय 68 वर्ष होतं. त्यांना चालता येत नव्हतं व्यवस्थित, तरी त्या हळूहळू काठी टेकत वर यायच्या आणि ते बरोबर प्रवचनाच्या अगोदर येऊन पोचायच्या. महेंद्रनाथ दत्तांना त्यांच्याबद्दल थोडंसं कौतुक वाटलं म्हणून त्यांनी सहज ओळख केली आणि विचारलं, तुम्ही कुठून येता? तर ते म्हणाले, मी तिकडून येते. तर ते म्हणाले, मग खर्च बराच येत असेल? तर ते म्हणाले, बाळ, खर्च कसं, परवडायला नको का? मग अर्धं चालत येते, अर्धं ट्रामनी येते म्हणाले. मग त्यांनी विचारलं की आई का, म्हणजे कशासाठी, काय तुम्हाला म्हणजे हे कळतं का वगैरे? ती म्हणाली, खरं सांगू, मला हे काय बोलतात ना यातलं काहीच कळत नाही. मग ते म्हणाले, तुम्ही येता कशासाठी? ती म्हणाली, खरं सांगू का तुला, मी इथं आले ना, मला का कोण असतो बायबलमधल्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात आणि हा माणूस मला ख्रिस्तासारखाच दिसतो. त्यामुळे तो काय बोलतो त्याच्याकडे माझं लक्ष नसतं. तो बोलला ना की मी तृप्त झालेली असते, मी तृप्त होऊन जाते, तृप्त व्हायला येते, असं चाललेलं असते. अशी एक बाई येत होती. याच कार्यक्रमामध्ये एक नर्स यायची. ती युनिफॉर्मवर यायची. ती तिच्या 30-40मध्ये होती. ती कोणाशीच बोलायची नाही, स्वामीजींशीही बोलायची नाही. ती यायची, बरोबर वर्गाला बसायची. फक्त शेजारच्यानी बघितल्यामुळे माहिती होतं की ती शॉर्ट हँडमध्ये नोट्स घेते. ती नोट्स लिहून घ्यायची. स्वामीजींनी हरिओम किंवा शिवशिव करून संपलं, प्रवचन संपलं की ती गेलेली असायची. तिने कधी कोणाला नमस्कार केला नाही, कधी कोणाला हॅलो केला नाही, काहीच झालं नाही. ही बाई कोण होती हे आजपर्यंत कळालेलं नाही. आणि ही बाई कोण होती हे शोधण्याचा फार प्रयत्न केला गेला. त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे, स्वामीजी या काळामध्ये जे बोलले ते राजयोगाबद्दल बोलले. स्वामीजींची 2 ठिकाणी प्रवचनं चालू होती. हा जो वर्ग होता हा राजयोगाचा होता. ज्ञानयोग बाहेर चालू होता पब्लिक डिस्कोर्समध्ये. 8 वह्या भरतील. 8 भरलेल्या वह्या स्टेनोग्राफीनी गुडविननी लिहून घेतल्या होत्या. आता प्रश्न असा झाला, ही जेव्हा संपलं त्यांचं वास्तव्य, स्वामीजी निघून गेले, वह्या कुठे आहेत? या वह्यांपैकी 4 वह्या 5 वह्या या आलासिंगा पेरुमलला पाठवण्यात आल्या. 2-3 वह्या या गुडविनच्या आईकडे गेल्या. त्या आईला ह्यातलं काहीच कळलं नसल्यामुळे त्यातल्या त्यांनी 2 जाळून टाकल्या. आता प्रश्न असा आला की ती जर बाई भेटली तर तिने लिहून घेतले म्हणून तिचा जंग पछाडले, पण आजपर्यंत ती बाई कोण हे कळालेलं नाही. अशी ही एक बाई अटेंड करणारी. आणि हे सगळे रेग्युलरली म्हणजे रोज येणारी लोकही. या उपर बाकीचे जे यायचे ते वेगळेच.
यामध्ये एक बाई यायच्या, थॉम्सन त्या बाईंचं नाव. या बाई कशासाठी येत असतात? कारण ह्या महेंद्रनाथ दत्तांना आश्चर्य काय वाटायचं, दादा बोलतात हे खरं आहे, दादा चांगलं बोलतात, सगळं छानच बोलतात, पण मला कळत नाही. हे गोऱ्या लोकांना काय कळत असणार आहे? बरं, कळत नाही म्हणावं तर ते किती अनभिज्ञ आहेत ते, की त्यांनी कधी काहीच गीता हा शब्द माहीत नाही त्यांना, आणि उपनिषदाच्या वर्गाला. बरं, असंही नाही एक ऐकलं कंटाळाला उद्यापासून यायचं बंद, रोज येत आहेत, उत्साहाने येत आहेत, नंबर वाढत जातोय. म्हणून त्यांना आश्चर्य वाटायचं की एकदा विचारून बघू. त्यात ह्या थॉम्सन बाई आल्या होत्या, त्यांनी विचारलं की तुम्ही कसं काय येत आहे म्हणाले. ते म्हणाले, खरं सांगू का बाळ, मला यायचं ना, मला यावंच लागलं म्हणाल्या. ते म्हणाले, यावंच लागलं म्हणजे ते काही कंपल्शन वगैरे असं काही नाही, ऐच्छिक आहे सगळं. ते तसं नाही म्हणाले. काय, मी मूळची मॉस्कोची आहे. मी मॉस्कोमध्ये असताना मला रोज स्वप्न पडायचं, हे भयानक स्वप्न होतं. विचारलं महेंद्रनाथांनी, काय स्वप्न पडत होतं? ते म्हणाले, रात्री स्वप्न पडायचं आणि त्या स्वप्नामध्ये मी बोटीत बसलेली आहे, बोटीत पूर्ण अंधार, समुद्र आहे कळायचं पण काळा कुट्ट समुद्र, अंधार, तारे नाहीत, चांद नाहीत, चंद्र नाही, काही नाही, चंद्रप्रकाश नाही, सगळं काळं काळं अंधार वाटायचं आणि मला खूप भीती वाटायची. म्हणून मी कुठेतरी डोळे असे स्वप्नामध्येच बघत होते, तर माझ्या असं लक्षात यायचं की ते शीड आहे ना, त्या शिडाजवळ कुठेतरी एक छोटासा कंदिलाची वाट दिसते. म्हणून मी तिकडं बघायला गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की नाखवा म्हणजे तो जो चालवणारा बोट आहे ना, तो तिथंच बसलेला आहे आणि तो हे सगळं करतो. म्हणून मी बघायला गेले तर मला एक अत्यंत तेजपुंज माणसाचा चेहरा दिसला आणि मला एकदम त्या स्वप्नामध्ये सुद्धा खूप बरं वाटलं आणि तो मग मला हळूहळू आता बाजूला घेऊन चालला आहे असं मला व्हायचं. तोपर्यंत माझं स्वप्न तुटायचं. असं स्वप्न कितीतरी दिवस पडत होतं. त्याच्यानंतर मी मॉस्कोमधून कामानिमित्त लंडनला शिफ्ट झाले. हे स्वप्न पण मी विसरून गेले होते, पण मला तशी ती घटना विसरता येण्यासारखी नव्हती. त्यामुळे मी सारखा विचार करत असायची, काय असेल काय असेल काय असेल. आणि अचानक परवा मी वर्तमानपत्र उघडलं आणि त्याच्यामध्ये तो माणूस दिसला. हे पिकॅडिली सर्कसला स्वामीजींचं जे प्रवचन झालं होतं त्याचा फोटो त्याच्यामध्ये आला होता. तो फोटो बघितल्यानंतर त्याने सांगितले आणि मग मी पत्ता काढला, मी इथं आले आणि जेव्हा प्रवचनासाठी स्वामीजी डायसवर आले तेव्हा माझ्या लक्षात आले की हाच तो माणूस. मी एवढ्या कारणासाठी इथे येते, मला बाकीचं काहीही कळत नाही. या सगळ्यातलं स्वामीजींना काहीच सोयरसुतक नव्हतं. असे येणारे एक एक लोक तिथे जी होती ती या प्रकारची होती. याच्यानंतर स्वामीजींनी पब्लिक लेक्चरसुद्धा चालू केली आणि यांची पब्लिक लेक्चर स्वामीजीची जी प्रवचन होती ती खूप प्रसिद्धीला यायला लागली. एकाच वेळेला दोन गोष्टी झाल्या. बाहेर प्रवचन चालली होती ती ज्ञानयोगावर, इकडे चालली होती ती राजयोगावर. सुदैवानं राजयोगाची जी प्रवचनं झाली त्या प्रवचनामध्ये महेंद्रनाथ दत्त हजर असल्यामुळं आपल्याला स्वामीजींच्या त्या काळामधले दोन साक्षीदार माहिती आहेत. एक भगिनी निवेदिता, द मास्टर ॲज आय सॉ हिम नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं आणि लंडनेर विवेकानंद असं पुस्तक महेंद्रनाथ दत्तांनी लिहिलं. दुर्दैवानं त्यांनी लिहिलं 1937 साली. हे घडलं केव्हा, 1896. त्यामुळे थोडासा स्मृतीचं सुद्धा. तर काही लोक असं म्हणतात की नाही त्यांनी डायरी ठेवली होती, त्यामध्ये बरोबर आहे. म्हणून काही महेंद्रनाथ दत्तांच्या मदतीने आपण बघणार आहोत की स्वामीजी लंडनमध्ये नेमके कसे होते. खूप असे काही प्रसंग आहेत की त्याच्यामध्ये स्वामीजींचं व्यक्तिमत्व आपल्याला वेगळं वेगळं कळणार आहे. आणि एका बाजूला निवेदितांनी लिहिलेलं आहे द मास्टर ॲज आय सॉ हिम, आणि एका बाजूला गुडविनने जे लिहिलं स्टेनोग्राफीमध्ये ते प्युअर तत्त्वज्ञान, तेही त्याच्यामध्ये येणार आहे. या तिन्हीच्या मधून आपल्याला स्वामीजी इंग्लंडमधले बघायचे आहेत. 3 व्हिजिट झालेले आहेत. पहिली आपण बघितली, दुसऱ्यासाठी हे आलेले आहेत. दुसऱ्याच्या वेळेला इकडं वर्ग चालू आहेत आणि तिकडं ज्ञान हा यज्ञ चालू आहे. त्यातल्या एका प्रवचनाचं थोडंसं वर्णन दिलं आहे, म्हणजे प्रवचनाच्या विषयाचं नाही पण कशी स्वामीजींची प्रवचनं असे ते थोडंसं अंदाज आपल्याला येईल. महेंद्रनाथ म्हणतात की त्या दिवशी पिकॅडिली सर्कसमध्ये दादाचं प्रवचन होतं म्हणून आम्ही निघालो. तिथे जाऊन पोचलो आणि पाहतो तर लोक यायला सुरुवात झालेली होती. आम्ही पटदिशी डायस जवळची दरवाजाजवळचा जो बेंच होता तो पकडून बसलो. त्याचं कारण असं, प्रवचन झाल्यानंतर दादा बाहेर पडत असायचा, मी जर आत राहिलो तर आम्हाला बाहेर यायला अर्धा तास लागेल, इतकी गर्दी असायची. आणि याची आम्हाला कल्पना होती, पण ह्या ज्या बाई होत्या मुलरबाई, ती भयंकर खाष्ट बाई होती. ती स्वामीजी सोडून सगळ्यांच्यावर खेकसत असायची नेहमी. त्यामुळे महेंद्रनाथांनी लिहिलं आहे
की तिची ती सवयच आहे, त्यामुळे तिची गंमत अशी झाली, आम्हाला मिळालं बसायला, तिला लागलं उभं राहायला. 2 तास ती बाई उभं राहिली होती, वयाने तशी जास्त होती ती. 450. आणि गमतीचा भाग म्हणजे स्वामीजी काय करायचे, स्वतःच दारात उभं राहायचे येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करायला. सगळे बसले, असा एक 500-700चा तो समुदाय बसलेला होता. या प्रवचनाला जाताना या प्रवचनाचे जे चेअरमनशिप किंवा कॉम्पेअरिंग ज्याला म्हणतो ते कोण करायचं, तर हे स्टडी करायचे. स्वामीजीने एक त्यांना सूचना देऊन ठेवली होती. काय सूचना असेल? स्वामीजी म्हणायचे, स्टडी आपण जातो ना, मी बोलणार असतो ना, तेव्हा तू जाऊन पुढं सांगतोस की हे स्वामीजी आणि आता बोलणार आहेत ना, त्याच्या जरा अगोदर मला विषय सांगत जा, मी विसरतो. स्वामीजींना प्रवचनाचा विषय माहीत नसायचा, त्याची स्मृती नसायची. त्यामुळे स्वामीजींना प्रवचनाच्या अगोदर तो सांगायचा. कस्टम्स अँड रिच्युअल्स इन इंडिया स्वामीजी सुरू. आपण मागं पाहिलं आहे, चांदीचे भाव आणि बाजारभाव याच्यावरसुद्धा स्वामीजींनी भाषण दिलेलं आहे. स्वामीजींची तयारी इतकी होती. आणि एकदा प्रवचन सुरू झालं, कोणतंही प्रवचन स्वामीजींनी 1.5 तासाच्या आत आटोपतं घेतलेलं नाही. आणि आटोपतं म्हणजे स्वामीजी थांबले, लोक थांबलीत. आणि यातला आणखीन एक गमतीचा भाग स्वामी महेंद्रनाथ दत्तांनी सांगितला आहे. एकदा प्रवचन होतं, असं वर्ग होता. 1 तास अगोदर स्वामीजी आले. अजून 1 तास आहे. 1 तास आहे म्हटल्यानंतर स्वामीजींनी काही विनोद करायला सुरुवात केली. गप्पा सुरू झाल्या. गप्पा सुरू झाल्यानंतर स्वामीजी खिडकीतून खाली बघत होते. लंडनमधल्या त्या काळच्या काही मुली असं नटून थटून पावडर लावून सगळ्या चालल्या होत्या. स्वामीजींनी ताबडतोब तिथे कविता केली. हाऊ ब्युटिफुल इज लंडन, सम गर्ल्स आर वॉकिंग विथ टन्स ऑफ पावडर ऑन देअर फेस, असं काहीतरी ती कविता होती ती. हे बघितल्यानंतर सगळे हसायला लागले. मग तेवढ्यात स्वामी शारदानंदांना म्हटले, जर चुकून जर हात लावलास ना तर अशी ढपलं हातात येतील एवढं पावडर लावलेली आहे. असं सगळं चाललं होतं. हे चालत असतानाच आता जायचं, प्रवचन सुरू होणार. म्हणून शारदानंदाने स्वामीजी दोघे 3ऱ्या मजल्यावर गेले. तोंड धुवायचं आणि खाली येऊन आता प्रवचनाला सुरुवात करायची. महेंद्रनाथ लिहित आहेत, इतका हसत खेळत दंगा करणारा दादा वर गेला आणि वरून खाली आले ते दादा नव्हते. चाल बदललेली होती, चेहरा बदललेला होता. दादा म्हणजे विवेकानंद स्वामीजी जेव्हा प्रवचनाला येत असत त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यामध्ये बदल होत असे. त्याचं वर्णन पण असं केलेलं आहे की एखाद्या सिंहानं आपल्या गुहेकडं कोणीतरी नजर टाकली म्हणून जसं बघावं, तसं स्वामीजी डायसवर येताना त्यांची अवस्था होत असे. स्वामीजींची प्रवचनाची परिस्थिती पाहण्यासाठी हे महेंद्रनाथांचं वर्णन आपल्याला कळतं की स्वामीजी देहभावनावर नव्हते. ते जेव्हा यायचे तेव्हा एकतर त्यांची चाल बदललेली असायची. स्वामीजी चालताना असं वाटायचं की जर स्वामीजींनी पाऊल टाकलं तर कदाचित पूर्ण बिल्डिंग जमीनदोस्त होईल, अशा पद्धतीचं वजन आहे की काय पायाला, असं लोकांना वाटायचं. स्वामीजी दमदार आणि धीमी धीमी पावलं टाकत डायसवर यायचे. दोन्ही हात असे ठेवलेले असायचे. बोलायला सुरू करायचे. त्यांना डाव्या हाताची मूठ बांधायची आणि सोडायची फार सवय होती. हातवारे एका हाताने करायचे सांगताना. मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असेल तर 2 हात यायचे. आणि साधारण 10 ते 15 मिनिटाचं प्रवचन झाल्याबरोबर ते कुठंतरी वर बघत असायचे. त्यावेळेला प्रेक्षक समोर नसायचे आणि कुठंतरी अनंतात नजर लागली असं बघून स्वामीजी बोलत असायचे. बोलणं चालू असायचं, स्वामीजी कुठंतरी बघत असायचे, लोक कुठल्या तरी वेगळ्या अवस्थेमध्ये असायचे. आणि असा हा 1.5 तासाचा प्रवास त्यांचा प्रवचनामध्ये संपायचा, असं महेंद्रनाथाने लिहिलं आहे. हे झाल्यानंतर वर्गामध्ये स्वामीजींचं मात्र वेगळं होतं. वर्गामध्ये स्वामीजी शिव शिव हा शब्द फार वापरत असत. काही झालं तर शिव शिव, तोंडाने पुटपुटायचं शिव शिव, शिवाचा उच्चार. स्वामीजी शिवाचा अवतार आपण पाहिलेलं आहे. स्वामीजींच्यातून शिवाची दर्शनं किती झालेली आहेत. असं हे सगळं चालत असताना एकदा एका वर्गामध्ये स्वामीजींना केवळ त्रास द्यायचा म्हणून एक माणूस आला होता. स्वामीजींना ब्रिटनमध्ये ब्रिटिश लोकांचा त्रास कधीच झाला नाही. जो त्रास झाला ज्या ब्रिटिशांचा ते सगळे अँग्लो सॅक्सन होते, म्हणजे भारतात काम करून रिटायर झालेली लोक होती. कारण तिथे भारतीयांना अत्यंत घाणेरडी वागणूक देऊन सवय झालेली असल्यामुळे इथं आल्यानंतर असा एक ग्रस्त एकदा प्रवचनाला आला. स्वामीजी त्या दिवशी बुद्धाबद्दल बोलत होते. गौतम बुद्धांच्याबद्दल प्रवचन चालू होतं. स्वामीजींनी प्रवचन चालू केलं आणि हा माणूस हॅलो असं करायचं मध्येच. स्वामीजींनी चालू ठेवलं.
लोकांना फार डिस्टर्ब होत होतं. स्वामीजी आपल्या फ्लोमध्ये, आपल्या टप्प्याटप्प्याने आपलं भाषण पुढं घेऊन चालले होते. प्रवचन व्यवस्थित चाललं होतं. ते म्हणाले, मी आज गौतम बुद्धाबद्दल म्हणणार आहे. ताबडतोबीने सांगितलं, मोनियर विल्यम्स हॅज सेड दॅट बुद्धा इज अ लायर. ही वॉज द वर्स्ट ऑफ द फेलो दॅट वॉज एव्हर बॉर्न ऑन द अर्थ. त्यांनी आपल्या बायको आणि मुलाला सोडून दिलं आणि तो ईश्वराला मानत नाही. बुद्ध धर्मामध्ये ईश्वर मानत नाहीत, त्यामुळे तो ईश्वराला मानत नाही, आणि जो ईश्वराला मानत नाही तो धर्मच असू शकत नाही, असं तो मध्येच बोलला. स्वामीजी बोलत राहिले. सगळ्या लोक त्याच्याकडे बघत होती. हा स्टर्डी तिथं होते, ते बघत होते. गुडविन त्यांच्याकडे बघत होता. स्वामीजींचं बोलणं चालूच होतं. स्वामीजी पुढं सांगले आणि ते सांगायला लागले की, आणि असं असतं की साधू जे असतात, तेवढ्यात तो म्हणाला, हे साधू सगळ्यात नालायक असतात. मी तिथं पोलिसात होतो, मी तर नजर ठेवायचो साधू लोकांच्यावर, हे इतक्या चोऱ्यामाऱ्या करतात. आता मात्र स्टर्डी उठली आणि त्यांनी सांगितलं की मी पण भारतात राहून आलो आहे, मी चांगले साधू बघून आलो आहे. परत तेवढ्यात त्याला लक्षात आलं की हे स्वामीजी जे आहेत हे तामिळनाडूतले नाही आहेत, हे सामी नाही आहेत, हे बंगालमधले स्वामी आहेत. हात परत उठला आणि म्हणाला, यू आर अ बंगाली स्वामी, वी प्रोटेक्टेड यू इन 1857. 1857मध्ये बंगालच्या काही लोकांचं रक्षण ब्रिटिश लोकांनी केलं होतं. तो स्टर्डी जागेवरून उठला आणि म्हणाला, यू प्रोटेक्टेड देम बिकॉज यू आर पेड बाय द गव्हर्नमेंट. एवढं झाल्यानंतर तो म्हणाला, नो 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 दिस पीपल फ्रॉम बेंगॉल, असं काहीतरी म्हणाला. आणि मग स्वामीजी जे आहेत थांबले. त्याचं पुढचं वर्णन असं केलेलं आहे की स्वामीजी तोंड उघडतील तर 4 माणसांना खाऊन टाकतील, असा चेहरा झाला होता स्वामीजींचा. आणि स्वामीजींनी केलं काही नाही, फक्त त्याच्याकडं तोंड फिरवलं आणि स्वामीजी स्टार्टेड टॉकिंग अबाउट हिस्ट्री ऑफ इंग्लंड अँड हाऊ इंग्लंड इज युजलेस. हिस्ट्री सुरू केली 5व्या शतकापासून. 35 मिनटं स्वामीजी फक्त इंग्लंडचा इतिहास सांगत होते त्या माणसाला. 35वा मिनिट संपायला आला त्यावेळेला तो माणूस रडायला लागलेला होता. त्यांनी जवळजवळ 8 का 9 हँकरचीप बदलले, लिहिले महेंद्रनाथ दत्ताने. एवढं सगळं झाल्यानंतर सगळे असे दिगमडून बघत होते. एकतर तो स्वामीजींचा अवतार, स्वामीजी धबधब्यासारखं ब्रिटिश हिस्ट्री चालू केली होती त्यांनी 5व्या शतकापासून. हा माणूस रडतोय असं सगळं बघत होते. 35वा मिनिट संपला, स्वामीजींनी वळले आणि आता आपण धारणा आणि प्रत्याहार हे बघूया, असं करून बुद्ध धर्म चालू केला. त्या दिवशीचा वर्ग संपल्यानंतर काही लोक लगेच उठले नाहीत. पैकी निवेदिता, जोसेफाईन मॅक्लिऑड, हा गुडविन, स्टर्डी सगळे आले आणि म्हणाले, स्वामीजी 2 गोष्टी कळाल्या. तितिक्षा काय असते हे आज आम्हाला कळालं. एकाच वेळेला रागवणे आणि एकाच वेळेला शांत असणे हे कसं करता येतं तुम्हाला आम्हाला कळालं नाही. शेवटी जाताना तो माणूस स्टर्डींच्या जो ॲपॉलॉजी म्हणून निघून गेला. अशा प्रकारचे प्रसंगसुद्धा काही वर्गामध्ये घडलेत. पण हे आत्तापर्यंत जे आपण प्रसंग पाहिले हे स्वामीजींच्याबद्दल लिहिलेल्या काही पुस्तकांमधले पाहिले. आता आपण पुढच्या वेळेला जे पाहणार आहोत ते त्यांचे जे भाऊ आहेत त्यांनी आपल्या भावाचं केलेलं वर्णन, काय काय गोष्टी भावांच्या त्यांनी पाहिल्या, कशा पाहिल्या, आणि त्यांचं पाहणं हे सामान्य माणसाचं पाहणं होतं. महेंद्रनाथ दत्त काही साधू, संन्यासी किंवा साधक असे नव्हते. चांगले होते, सत्वगुणी होते, दत्त घराण्यातले होते, तल्लख होते. तिन्ही भाऊ तल्लखच होते. भूपेंद्रनाथ दत्तसुद्धा काही कमी तल्लख नव्हते. लेनिनच्या खांद्याला खांदा लावून 1921ला उभारायचं म्हणजे ते काही छोटे नव्हते. PhD जर्मनीमधून झाले होते. सगळे हुशार होते. पण एवढं सगळं झालं तरी ते अद्वैताचे साधक नव्हते. म्हणून त्यांनी एका सामान्य मनुष्याने, म्हणजे आपल्यासारख्या कोणीतरी किंवा एका बुद्धिमान माणसानी, सेक्युलर माणसाने स्वामीजींचं काय वर्णन केलेलं आहे आणि कसे स्वामीजी लंडनमध्ये होते ते पाहायला लागेल. त्याच्यानंतर असं काय झालं त्या राजयोगांच्या वर्गामध्ये की ते वर्ग इतके का मेस्मरायझिंग होते. त्यातल्या काही वर्गामध्ये कसं स्वामीजी बदलत गेले. केवळ राजयोगाची समाधी सांगायला म्हणून गेले आणि कसे समाधीत गेले. स्वामीजींनी पूरक, कुंभक आणि रेचक सांगायला सुरुवात केली आणि सगळ्यांचा श्वास कसा लागला, सगळेच्या सगळे समाधीच्या जवळ कसे गेले, हे सगळं वर्णन खूप आपल्याला अभ्यास करण्यासारखं आणि ऐकण्यासारखं पण आहे. ते पुढच्या वेळेला बघू. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती. शटर